हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीची जी सध्या परीक्षा चालू आहे त्या परीक्षेला झालेले पेपर्स मी एक्सप्लेनेशनसहित यूट्यूबला टाकत आहे. त्या जळगावचा पेपर मी ऑलरेडी टाकलेला आहे. आज आपल्याला बघायचं आहे नाशिक ग्रामीण पोलीस. ओके, नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2022-23. एक्झामची डेट आहे 7 जुलै 2024ला हा पेपर झालेला आहे. ठीक आहे. पेपर केव्हाचा सेट कोणता सांगा. पेपरचा डी हा सेट आहे. माझ्या डी सेट आहे. तुमच्याकडे कोणता सेट असेल तसं बघा. ठीक आहे. त्याप्रमाणे प्रश्न खालीवर असू शकतो. ठीक आहे. चला तर बघूया आपण. पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पहिला प्रश्न काय आहे बघा. ZABY WDEV TGHS इथे प्रश्नचिन्ह या ठिकाणचे तुम्हाला काय येईल अक्षर तुम्हाला काढायचे आहे. NMAZ. ओके, मागच्या पेपरमध्येच तुम्हाला सांगितलं तुम्हाला सुरुवातीलाच ABCD लिहून घ्यायची असते. पेपरच्या सुरुवातीला मी लिहितो आहे बघा. ABCD EFGHIJ KLM पर्यंत लिहायची. त्याखाली NOPQR STUV WXY आणि Z या पद्धतीत ABCD तुम्हाला लिहायची आहे, लक्षात ठेवा. आता आपलं बघायचं आहे कशा प्रकारचे आन्सर काढण्याचे. स्टार्टिंग बघा झेडने झाले पहिल्याची, नंतर आला W, नंतर आला T. याच्यात काय डिस्टन्स आहे बघा. झेड नंतर W बघा. रिटर्न चाललो आहे आपण. 2 अक्षरांचा मध्ये गॅप आहे, बरोबर. नंतर परत ही 2 अक्षर गॅप टाकली काय भेटतो मला. T भेटतो. परत ही 2 अक्षर गॅप टाका, तुम्हाला पुढचं अक्षर भेटेल Q. म्हणजे काय भेटलं मला Q भेटलं. याचा अर्थ इथली जी स्टार्टिंग ही Qने होणार आहे हे लक्षात असलं पाहिजे तुमच्या. कशाने होणार सांगा. Qने होणार आहे. मग Qने स्टार्टिंग होणार कोणता पर्याय बघा. इथे एकमेव पर्याय बघा Qने स्टार्ट होणारा. ठीक आहे. तरी पण आपण पुढे आपण चेक करून बघूया. त्या पुढची बघा झेडच्या पुढची 2 अक्षर AB आहेत बघा. AB सापडलं तुम्हाला. AB इथे बघा ABCDमध्ये. नंतर D आणि V आहेत पुढच्यामध्ये. सॉरी, D आणि E हे बघा. DE आहेत बघा. AB नंतर C गॅप टाकलं की DE भेटतो. D नंतर F गॅप टाकलं की GH पुढे भेटला पाहिजे. भेटतो बघा GH. सेम GH नंतर I गॅप टाका, भेटतो JK. म्हणजे तुमचं Q नंतर JK असणारा पर्याय नंबर कोणता आहे सांगा. पर्याय नंबर 3. म्हणजे पहिल्याचा आन्सर काय सांगा. C येणार आहे. ओके. तर सेम दुसरा जो प्रश्न आहे तो पण सेम तुम्हाला तसाच सोडवायचा. याला पण ABCDची आवश्यकता आहे. ठीक आहे. पण दिसत नाही ते म्हणून थोडंसं रफ करतो इथला मधला भाग मी. ठीक आहे. आपला सगळे लागणारच आहेत पण आपण थोडंसं रफ करतो मी. चला इथे काय बघा. खालील प्रश्नात प्रश्नचिन्ह जाईल काय येईल. ZOGL आहे आणि डबल विसर्ग देऊन तुम्हाला काय म्हटलं सांगा इथे TZ. मग पुढचं तुम्हाला व्हॅल्यू काय तुम्हाला ती काढायची आहे, लक्षात ठेवा. ओके, एकदम साधी गोष्ट आहे. हे बघा सहसंबंध थोडक्यात आहे. J आणि G मध्ये काय फरक आहे तो बघा. J आणि O मध्ये बघा, किंवा J आणि यातलं पहिलं अक्षर आणि याचं पहिलं अक्षर बघा. J आणि G मध्ये हे बघा. Jच्या मागे 2 अक्षर आला की तुम्हाला G भेटतो बघा. साधी गोष्ट आहे बघा. इथे ठेवा J आहे आणि हा G आहे, लक्षात ठेवा. याचं पहिलं अक्षर आणि याचं पहिलं अक्षर. ओके, J आणि G. तर सेम Jच्या मागे तिसरं अक्षर G आहे की नाही. तर सेम Tच्या मागे तिसरं अक्षर काय आहे ते बघा. तुम्हाला आन्सर भेटेल, लक्षात ठेवायचं. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला पर्याय भेटेल. इथे Q आहे. हां, चला Tच्या मागे तिसरं अक्षर काय सांगा. इथे Q भेटतो बघा. सरळ समजतं. याची पण स्टार्टिंग Q पासून होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथे Q येईल. ओके, म्हणजे याची स्टार्टिंग Q पासून होईल. आता Qवाले किती पर्याय सांगा. आपल्याकडे दुसरा आणि तिसरा पर्याय हा Qवाला आहे, बरोबर ना. त्या पुढचं अक्षर पण बघा. आता O पासून L कसा भेटतो बघा. O पासून सेम मागे 2 अक्षर तुम्हाला L भेटतो बघा. Oच्या मागे N सोडा, M सोडा. मग तर सेम झेडच्या मागे 2 अक्षर बघा. झेडच्या मागे इथे X आहे, इथे Y आहे. ओके, Y आणि X सोडला की काय भेटतो सांगा. W भेटतो. मग Q आणि Wचा पर्याय कोणता आहे तो तुम्हाला बघायचा आहे. ठीक आहे. Q आणि W हे बघा पर्याय आहेत. Q आणि W पर्याय नंबर 2. ठीक आहे. पुढे बघा तिसरा प्रश्न बघूया आपण. खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हाची जागी काय येईल तुम्हाला सांगायचं आहे. हा शेवटचा त्रिकोण आहे ना, शेवटचे त्रिकोण इथे प्रश्नचिन्ह आहे बघा. या प्रश्नचिन्हाची जागी काय येईल ते तुम्हाला सांगायचं आहे. आता असा जर प्रश्न असेल तर तुम्हाला माहिती असेल हा पहिला डायग्राम आहे ना, याच्यामध्ये काय संबंध आहे तो बघा. तोच संबंध किंवा तीच लिंक या डायग्राममध्ये लागली पाहिजे.
आणि तीच लिंक तुम्हाला ह्या डायग्राममध्ये लागली पाहिजे. ठीक आहे. आता जर पहिल्या जर डायग्रामचा विचार केला तर इथे 1 आहे बघा, म्हणजे ए हा 1 नंबरला येतो ABCDमध्ये, बी 2 नंबरला येतो आणि सी 3 नंबरला येतो. ठीक आहे. आता 1चा घन किती सांगा 1 अधिक 2चा घन किती सांगा 4 आणि या 3चा घन किती सांगा 2चा घन 8, 4 नाही, 2चा घन 8 आणि 3चा घन किती 27. ओके. ह्या सगळ्यांची म्हणजे थोडक्यात ह्या घनांची जर बेरीज केला तर उत्तर तर 36, म्हणजे ही पहिली संख्या भेटते बघा. असंच सेम तुम्ही जर पुढे पुढे करत गेलात तर तुम्हाला पुढचे पण ॲन्सर्स भेटतात बघा. नेक्स्ट आपण सेकंड डायग्राममध्ये बघूया. सी इथे 3 नंबरला आहे, डी 4 नंबरला आणि ई 5 नंबरला. घनांची बेरीज करा. 3चा घन 27 अधिक 4चा घन 36 अधिक 5चा घन किती सांगा 3चा घन 27 अधिक 4चा घन 64 अधिक 5चा घन किती सांगा 125. यांची बेरीज येते 216. ओके. नेक्स्ट बघा तिसऱ्या डायग्राममध्ये बघा असं सेम होतं आहे काय, गडबडीत माझे घन चुकत आहेत. चला इथे ई आहे बघा 5 नंबरला आहे, एफ आहे 6 नंबरला आणि जी आहे 7 नंबरला. 5चा घन होतो 125, 6चा घन आहे 216 आणि 7चा घन आहे 343. या सगळ्यांची जर बेरीज का तर आन्सर काय आहे तर सांगा 684. मी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे सांगा 684 उत्तर येतं. प्रश्न नंबर 3चं उत्तर 684. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 4. प्रश्न नंबर 4 एकदम सोपा आहे बघा. 17/11, 16/13, 14/16 आणि 11/20 याच्या पुढचा प्रश्न संख्या तुम्हाला काढायची आहे. प्रश्नचिन्ह पुढे आहे बघा. पुढची संख्या काढायची असेल सगळ्यांचा अंश बघा. 17तून 1 गेला वजा 1 केला की 16 भेटतात. 16तून तुम्ही 2 जर वजा केला तर तुम्हाला 14 भेटतात. 14मधून 3 वजा केले की 11 भेटतात. मग 11मधून 4 वजा करा तुम्हाला पुढची संख्या भेटेल 7. ओके. अंशामध्ये 7 असला पर्याय एकमेव आहे, पर्याय नंबर सी. ठीक आहे. चौथ्याचं उत्तर येईल सी. पुढे 5वा प्रश्न बघूया आपण. 5वा प्रश्न पण एकदम सोपा आहे. 20मध्ये 60 मिळवलात की 80 भेटतात. बरोबर. 80मध्ये 100 मिळवले की 180 भेटतात. मग 180मध्ये 140 मिळवा, 320 भेटतात. 320मध्ये जर 180 मिळवलात की तुम्हाला इथली संख्या भेटणार. तुम्हाला कोणती संख्या पाहिजे ती बघा. तुम्हाला इथली मधली संख्या इथे प्रश्नचिन्ह लक्षात ठेवायचं. म्हणजे 320 अधिक 180 करा की तुम्हाला पुढची संख्या भेटेल. बरोबर आहे ना 500, 500. म्हणजे पुढची संख्या कोणती येईल सांगा पर्याय नंबर 1. कोणती सांगा पर्याय नंबर 1 येतो बघा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न नंबर 6. 6वा प्रश्न नातेसंबंधावरती आहे. ए ही व्यक्ती बीची भाची आहे. लक्षात ठेवायचं ए आहे ही बीची भाची, हा आहे बी समजूया. बीची भाची आहे याचा अर्थ बी हा याचा कोण आहे सांगा मामा आहे. एचा मामा बी आहे. ठीक आहे. त्यावर त्याने म्हटलं बा ए ही डीची मुलगी आहे. ओके. म्हणजे एचे आई किंवा वडील कोणतरी असतील, डी आहे. ओके. एचे समजा डी हे वडील पण असू शकतात किंवा आई पण असू शकते कारण त्यांची ही मुलगी आहे असं म्हटलं. ओके. त्यामुळे सी ही बीची एकुलती एक बहीण आहे. बी आहे ना बीची एकच बहीण आहे लक्षात ठेवायचं सी. ओके. बीची एकुलती बहीण सी आहे. याचा अर्थ ही ए आहे ना ए याला मामा म्हणते. याचा अर्थ ही सीची कोण जाईल सांगा. साधी गोष्ट सांगा हे बघा. सी ही एची पण काय सांगा मुलगी झाली. म्हणजेच लक्षात सी ही एची मुलगी आहे. ठीक आहे. आणि डीची पण मुलगी एच आहे. याचा अर्थ डी आणि सी ही नवरा बायको झाले. कोण झालं सांगा नवरा बायको झाले. ओके. म्हणजे एची आई झाली सी आणि एचे वडील झाले डी. ठीक आहे. आता बी ही सीची कोण सांगा बहीण आहे. म्हणजे बीची सी बहीण आहे आणि या बहिणीचा नवरा, बहिणीच्या नवऱ्याला आपण काय म्हणतो सांगा भाऊजी. उत्तर काय सांगा याचं भाऊजी असं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न नंबर 7. ओके. चला प्रश्न 7 बघा. प्रश्न 7मध्ये असं म्हटलं आहे बघा. एक घड्याळ दर 5 मिनिटांनी मागे पडते. दर तासाला 5 मिनटं मागे पडते. 11 वाजता घड्याळ सकाळी बरोबर लावलं आहे तर प्रत्यक्षात त्या घड्याळात त्याच दिवशी सायंकाळी 5:30 वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवेल. ओके. सकाळी 11 वाजता घड्याळ बरोबर लावले.
बरोबर ना. ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत किती तास होतात ती 11पासून तुम्हाला मोजायची आहेत. हे बघा 11 ते 12 तुमचा 1 तास होईल. 12 नंतर 1 2 3 4 5 हे किती तास झाले बघा 1 2 3 4 5 6 तास झाले. आणि अर्धा 30 मिनटं म्हणजे अर्धा तास, म्हणजे एकूण टोटल तास हे 6.5 तास होतात. किती सांगा झाले 6.5 तास होतात. हे बघा 6.5 तास झाले. बरोबर. एका तासाला 5 मिनटं मागे पडते. एका तासाला 5 मिनटं असं 6 तासाला किती मागे पडेल सांगा 30 मिनटं मागे पडणार आहे. साधी गोष्ट आहे बघा 6 तासाला 30 मिनटं. तसंच सेम बघा हा अर्धा तास आहे की नाही 1/2 म्हणजे अर्धा तास. एका तासाला 5 मिनटं म्हणजे अर्ध्या तासाला किती सांगा 2.5 मिनटं मागे पडणार. 2.5 मिनटं म्हणजे सांगा 2 मिनटं आणि 30 सेकंद. ओके याचा लक्षात ठेवा 30 आणि 2 झाले 32 मिनटं झाली. 32 मिनटं घड्याळ मागे पडेल आणि 30 सेकंद घड्याळ मागे पडणार आहे. आता 32 मिनटं आणि 30 सेकंद मागे म्हणजे लक्षात ठेवा हे बघा ज्यावेळी खरं म्हणजे प्रत्यक्षात घड्याळात 5:30 वाजले असतील ते 32 मिनटं मागे, याचा अर्थ 4:58 मिनटे. पण अजून 30 सेकंद मागे म्हटलं आहे याचा अर्थ लक्षात ठेवायचा 4:57 मिनिटे आणि 30 सेकंद झालेले असतील. किती सांगा 4:57 30. तुम्ही तुमच्या भाषेत तुम्हाला जमेल तसं मागे जाण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला लक्षात ठेवायचं 32 मिनिटं आणि 30 सेकंद मागे जायचं आहे. हे फक्त कॅल्क्युलेशन नीट करा, बाकी प्रश्न सोपा आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न नंबर 8वा प्रश्न बघा. एक व्यक्ती पूर्वेला तोंड करून उभा होता. आता पूर्व पश्चिम तुम्हाला माहिती असलं पाहिजे. लक्षात ठेवायचं वरची दिशा ही उत्तर असते आणि इकडची दिशा ही पूर्व असते. याच्या अपोजिट इकडे पश्चिम, खाली इकडे दक्षिण. ठीक आहे. चला एक व्यक्ती पूर्वेला तोंड करून उभा होता, म्हणजे ह्या साईडला उभा होता तोंड करून. तो घड्याळाच्या दिशेने 90 अंशात वळला. घड्याळाच्या दिशेने घड्याळ असं ह्या दिशेने फिरतं लक्षात ठेवा. म्हणजे त्याचं तोंड कुठे सांगा 90 दिशेने फिरला म्हणजे 90 अंशात फिरला याचा अर्थ त्याचं तोंड झाला दक्षिणेला झालं आहे. ठीक आहे. 90 अंश वळल्यानंतर तो 130 अंश कोणात परत घड्याळाच्या दिशेने वळला. 130 अंश लक्षात ठेवायचं. इथे आला की तो 90 अंश झालं. बरोबर. 130 म्हणजे तो या साईडला लक्षात ठेवायचं. ओके. आग्नेय ईशान्य वायव्य साईडला आला इथे. नंतर बघा वळला व नंतर शेवटी 265 अंश कोणात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळला. 265 या साईडला वळायला लक्षात ठेवायचं. उलटा आता चालला आहे. बरोबर ना. 265 उलटा झाला म्हणजे किती झालं आहे बघा. साधी गोष्ट आहे. हे झाले 45, 90 आणि 90 झाले 180. 180 अधिक 45 235 आणि तो या साईडला लक्षात ठेवायचं 265 अंश म्हणजे याचा तो कुठे आला सांगा ईशान्येला आला. कुठे आला सांगा ईशान्येला. तुम्हाला 265 अंश काढता आलं पाहिजे. याचं उत्तर काय सांगा ईशान्य येणार आहे. काय येणार उत्तर सांगा ईशान्य. तुम्हाला वाटतं दुसरी पण एक ट्रिक्स दाखवून ठेवतो मी. उत्तर येईल ईशान्य. हे बघा आता घड्याळाच्या दिशेने 90 अंश तो आज सुरुवातीला हे बघा पूर्वेला आहे तो. बरोबर ना. 90 अंश कोणत्या घड्याळाच्या दिशेने वळला आहे. बरोबर. घड्याळाच्या दिशेने 90 अंश. परत बघा 130 अंश घड्याळाच्या दिशेने वळला आहे. म्हणजे घड्याळाच्या दिशेने एकूण झालं किती बघा 0. 9 आणि 3 12चे 2 हातचाला 1 220 अंश झालं. ठीक आहे. घड्याळाच्या दिशेने 220 अंश आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 265 अंश. मग 265 पण 220 वजा करायचे राहिले 45 अंश. बरोबर ना. आता 45 अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने याचा ह्या साईडला वळला. विरुद्ध दिशा म्हणजे इकडे ह्या साईडला चालला लक्षात ठेवायचं. ओके. इथे तुम्हाला क्लिअर असं सांगता येत नाही, परंतु तरी पण मी तुम्हाला जमेल तेवढं चांगल्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया 9वा. काय म्हटले बघा. 8 व्यक्ती MNOPQRS आणि ST एका सरळरेषेत दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत. हे बघा पहिल्यांदा मी सरळ रेषा मारली. ठीक आहे. दक्षिण म्हणजे खालच्या साईडला तोंड करून इकडे तोंड करून बसले आहेत लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. 8 माणसं आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. त्यामुळे R आणि P यांच्यामध्ये फक्त 2 माणसं आहेत. Q आणि M यांच्यामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढेच P आणि Sच्यामध्ये आहेत. O हा Sचा शेजारी नसून S हा Nच्या लगेच डावीकडे, Q हा Rच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर. वाचताना समजून घेत जावा. ठीक आहे. मी याच्या आधी पेपर वाचलेला आहे त्यामुळे मला माहीत आहे. गडबड करू नका तुम्ही. एक एक वाक्य समजून घेत जावा.
पुढे बघा क्यू हा आरच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर असून आर हा उजव्या टोकापासून चौथ्या क्रमांकावर आहे. उजवं टोक हे लक्षात ठेवायचं. चौथ्या क्रमांकावर 1 2 3 4 इथे आर आला. बरोबर, हे बघ इथे कोणाला सांगा आर आला. ठीक आहे, मी आरला मांडून घेतलं. पुढे बघा टी हा क्यूच्या लगेच उजवीकडे बसतो. टी आपला माहीत नाही. एम एका टोकाला आहे. ठीक आहे, त्यांनी काय म्हटले बघा आर आणि पी यांच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत. म्हणजे आर इकडे तरी मी पी काढू शकतो किंवा इकडे तरी पी काढू शकतो. इकडे पी काढलं तर आपलं कामच सोपं झालं, लक्षात ठेवायचं. ओके, कारण का सांगा, हे बघा त्याने शेवटचा प्रश्न काय विचारला, खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसली, लक्षात ठेवायचं. ओके, जर समजा या साईडला पी, मी या साईडला पीच गृहीत धरून चालतो, मी या साईडला पी आहे. ठीक आहे, पुढे बघा काय होईल बघा. आता मांडणी करून बघा, बाकी बरोबर येते. काय आर आणि पी आपल्याला भेटले. ठीक आहे, एम दुसऱ्या टोकाला आहे. समजा एम जर मी या टोकाला मांडला तर काय होईल बघा, इथे समजा एम आहे. ओके, इथे एम झाला. पुढे बघा क्यू आणि एममध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच व्यक्ती पी आणि एस यांच्यामध्ये आहेत. ओके, क्यू आणि एम लक्षात ठेवा. पुढे क्यू हा आरच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर, आरच्या डावीकडे क्यू इथे दुसऱ्या स्थानावर आला. क्यू आणि एमच्यामध्ये इथे एकच माणूस झाला. आता बघा तुम्हाला क्यू भेटला, त्यांनी काय म्हटलं बघा क्यू आणि एममध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत, क्यू आणि एमच्यामध्ये इथे एकच माणूस असणार आहे. तेवढ्याच व्यक्ती आर आणि एसच्यामध्ये त्याचं याच्यावर लक्षात ठेवायचं. आर आणि एस इथे येणार तुमचं. साधी गोष्ट आहे. ही सगळी मांडणी इथपर्यंत बरोबर आली याचा लक्षात ठेवायचं. त्याने विचारलं दुसऱ्या टोकाला कोण आहे असं विचारलं. एका टोकाला जर एम असेल तर दुसऱ्या टोकाला तुमचं पी येणार, लक्षात ठेवायचं. बाकी तुम्हाला जास्त काहीच सोडवायचं नाही आहे. एवढी जरी मांडणी केलात तरी तुम्हाला याचं उत्तर मिळतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, सोपा प्रश्न आहे खूप. याची पण मांडणी कशी करायची बघा. सागर हा विजयपेक्षा उंच आहे. मी खाली काढून घेतो. पहिल्यांदा भेटला मला सागर, दुसऱ्यांदा मला भेटला विजय. ठीक आहे, विराज सागर हा विराजपेक्षा उंच आहे. सागर उंच आहे लक्षात ठेवायचं, विराज लहान आहे. अशी तुम्ही मांडणी करून घेत जावा तर तुम्हाला समजणार आहे. याच्यावरून समजतं बघा सागर उंच आहे विराजपेक्षा. ओके, पुढे बघा अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. अजित आणि श्रीकांतमध्ये ते काहीच नातं नाही. सागर आणि विराजला लागून अजित आणि नाहीत, पण अजित आणि फक्त श्रीकांत नावं लिहून घेतो मी, अजित आणि श्रीकांत. पुढे बघा सुजित हा सागरपेक्षा उंच आहे. अजून इथे सुजित पण आहे. सुजित हा सागरपेक्षा उंच आहे. बघा हा सागर आहे की नाही, सागरची उंची एवढीच आहे बघा, आणि म्हणून मी ते सुजितची उंची काढली. ठीक आहे, सुजित हा काय सांगा सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. आता श्रीकांत सुजितपेक्षा उंच झाला बघा. तर सर्वात उंच जास्त व्यक्ती कोण. पुढे बघा मधलं अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. अजित आहे हा श्रीकांतपेक्षा उंच आहे. ओके, सगळ्यात उंच कोण येणार सांगा, अजित येणार आहे, कारण अजित हा श्रीकांतपेक्षा पण उंच आहे, लक्षात ठेवायचं. ओके, सो आन्सर इज काय सांगा अजित येईल. पुढे बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. खालील प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा आहे. ठीक आहे, आता पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा म्हणजे कोणत्या सांगा, हे पहिलं पद आणि दुसरं पद यांचा जो संबंध आहे तोच पोस्ट आणि इथला पुढचा आला पाहिजे. आता ABCD तुमच्याकडे लिहिली असेलच, त्यात तुम्ही बघितलं तरी चालेल. ABCDEF G नंतर H, G नंतर H येतो बघा, O नंतर P येतो, A नंतर B येतो, मात्र L नंतर K येत नाही, K नंतर L, हा उलटा आहे लक्षात ठेवा. बाकी सगळी पहिली 3 अक्षर ही त्याच्या पुढची अक्षर आहेत. मग P नंतर काय येणार सांगा, Q येणार आहे. O नंतर P येणार आहे. QP वाला ऑप्शन कोणते आहेत ते बघा, 2 ऑप्शन आपल्याकडे आहेत. S नंतर येणार T, बरोबर, आणि टीच्या अलीकडे S, म्हणजे QPTS पर्याय नंबर 2. पर्याय नंबर काय सांगा 2 येईल. त्यापुढे बघा खालील प्रश्नांमधील रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दसमूह निवडा. रिकाम्या जागा इथे थोडंसं ज्या विद्यार्थ्याचा पेपर आहे त्याने सोडवलं आहे भाग बऱ्यापैकी, त्यामुळे त्याने ते लिहिलं, लक्षात ठेवा. आपण लक्षात ठेवा इथे एक रिकामी जागा आहे, इथे एक रिकामी जागा आहे, इथे आहे, इथे आणि इथे, शिकून 5 रिकामी जागा आहेत. ठीक आहे, इथे बघा ABC हा एक ग्रुप आहे, लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय सांगा ABC असं आहे. नंतर पुढे काय माहीत तुम्हाला AA, BB आणि CC असं येणार आहे. ओके, म्हणजे पहिली ही रिकामी जागा आहे बघा, ही पहिली रिकामी जागा आहे, इथे रिकामी आहे, म्हणजे नंतर AA, BB, CC आलं पाहिजे. ही दुसरी रिकामी जागा आहे, म्हणजे याचा CECवाला पर्याय बघा कोणता आहे, पर्याय नंबर 2 आहे. ABC, AA, BB, CC, नंतर AAA, AAA, BBB,
CCC असं आहे, ते लक्षात ठेवा. ठीक आहे, ही सिक्वेन्स आहे. सोपा आहे प्रश्न, अवघड नाही. ठीक आहे, त्यापुढे बघा, तेव्हा मिलिटरी हा शब्द 1 2 3 4 5 6 असा लिहितात. तर लिमिट बरोबर काय, त्याच्यामध्ये जो संबंध आहे तोच संबंध यांच्यामध्ये येणार आहे. इथे एमसाठी त्यांनी 1 वापरला आहे, आयसाठी 2 वापरले आहेत, एलसाठी 3 वापरले आहेत, लक्षात ठेवा. परत आयसाठी 2 वापरले आहेत, एसाठी. हा क्रम आहे ना, हा क्रम लक्षात ठेवा. तोच क्रम तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. तसंच जर बघितलं तर एलसाठी 3 वापरलेत, आयसाठी 2 वापरलेत, एमसाठी 1 वापरलं आहे. ओके, परत आयसाठी किती वापरत सांगा, परत 2 वापरलेत. आणि टीसाठी किती वापरलेत सांगा, 4 वापरलेत आहे ना. म्हणजे 3 2 1 2 4 हे तुमचा आन्सर असेल. पर्याय नंबर 1 आहे बघा, 3 2 1 2 4. ठीक आहे, पुढे बघा 14वा प्रश्न. तुम्हाला इथे कॅलेंडरवरती प्रश्न आहे, लक्षात ठेवा. इसवी सन 2014चा प्रजासत्ताक दिन तुम्हाला माहिती असेल. प्रजासत्ताक दिन केव्हा सांगा, 26ला असतो, 26 जानेवारीला, 26 जानेवारी 2014. ओके, त्या दिवशी रविवार आहे. तर तुम्हाला इसवी सन 2013 ह्या वर्षीचा बालदिन केव्हा, तुम्हाला आता बालदिन माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं. बालदिन हा 14 नोव्हेंबरला असतो. केव्हा सांगा, 14 नोव्हेंबरला. बालदिन माहिती असला तरच तुम्ही, किंवा प्रजासत्ताक दिन जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. ठीक आहे, 14 नोव्हेंबर तुम्हाला 2013चा वार पाहिजे तुम्हाला. केव्हा सांगा, 2013चा. म्हणजे तुम्हाला बघा 14चा वार तुम्हाला दिलेला आहे आणि 13चं काढायचं आहे, तर तुम्हाला मागे जायचं आहे, लक्षात ठेवा. कारण सांगा 14च्या आधी 13 ही तारीख येते, बरोबर की नाही. 14च्या आधी 13 येते, म्हणजे तुम्हाला रिटर्न मागे जायचं आहे उलटं. ठीक आहे, मग आता मांडणी करताना मी 14 नोव्हेंबरपासून, तेव्हा 14 नोव्हेंबर 2013 पासून 26 जानेवारी 2014पर्यंत किती दिवस झाले ते तुम्हाला आधी काढता आले पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, चला आपण सुरुवात करूया. बघा 14 नोव्हेंबर म्हटलं त्यांनी, बघा म्हणजे लक्षात ठेवायचं नोव्हेंबर महिन्यात, हे बघा नोव्हेंबर महिन्यात एकूण किती दिवस सांगा, 30 दिवस असतात. 30पैकी 14 सोडून द्या, राहिले की सांगा 16 राहिले. कारण 14 नोव्हेंबर म्हटलं की नाही, मी 16 दिवस घेतो. डिसेंबरमध्ये तुम्हाला माहिती असेल डिसेंबरचे एकूण दिवस किती असतात, 31 असतात. आणि नंतर जानेवारी 2014चे किती सांगा, 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे, कारण प्रजासत्ताक दिन हा 26 तारीखला असतो. आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची आणि बेरजेला तुम्हाला 7ने भाग लावायचा आहे. तुम्हाला एक बेसिक पद्धत सांगतो तुम्हाला, ही बेरीज करा आणि बेरजेला 7ने भाग लावा. ठीक आहे, तुम्ही बेरीज करून 7ने भाग लावा. अदरवाईज दुसरी एक मेथड लक्षात ठेवा. दुसरी मेथड काय आहे बघा, हे बघा, हे 16 आहेत ना, 16ला 7ने भाग लावा आणि बाकी किती राहील सांगा, 7 दुने 14, 14 बाकी 14ने भाग लावा, 7 दुने 14, म्हणजे बाकी शिल्लक किती राहील सांगा, 2 राहिली. 7 दुने 14, 14 आणि 2 16 ना, म्हणून. नंतर बघा 31 असताना बाकी 3 राहते, कारण 7 चौक 28, 7 चौक 28, 28 आणि 3 31 म्हणून 3 घेतले मी. आणि 7 त्रिक 21, 21 आणि 5 26 म्हणून बाकी राहिले 5. ओके, ह्याची बेरीज करा आणि परत भाग लावा. किंवा हे बघा बेरीज जर 7 आली तर कॅन्सल करायचं, 5 आणि 2 7, कारण बेरीज 7 म्हणून कॅन्सल केलं मी, राहिले की सांगा 3. याचा अर्थ तुम्हाला 3 दिवस मागे जायचं आहे. काय सांगा, 3 दिवस मागे, कारण शिल्लक 3 राहतात म्हणून. तुम्हाला हे जर पुढचं जे केलं ते समजलं नसेल तर सरळ यांची बेरीज करा आणि 7ने भाग लावा. 7ने भाग लावत की तुम्हाला बाकी 3 राहील. बाकी 3 राहील याचा अर्थ तुम्हाला 3 दिवस मागे जायचं आहे, हे लक्षात असू देत. 3 दिवस मागे म्हणजे कसं होईल बघा, इथे तुम्हाला रविवार दिला आहे, रविवारच्या मागे 3 दिवस जावा. रविवारच्या मागे 3 दिवस म्हणजे शनिवार, त्याच्या मागे शुक्रवार दुसरा आणि तिसरा वार काय सांगा, मागचा गुरुवार येतो. म्हणजे तुमचं उत्तर काय येईल सांगा, गुरुवार येईल. एकदम सोपा होता प्रश्न, यात अवघड काय नाही, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोपा आहे. पुढे बघा कालच्या परवाचा वार सोमवार होता. हे बघा मी आज काढतो इथे, आज, त्याच्या इकडे काल. आता कालच्या परवा म्हटलं म्हणजे कालचा इथे काल झाला, कालच्या काल, बरोबर. कालचा परवा म्हणजे अलीकडचा दिवस. कालचा परवा कोणता वार सांगा, इथे सोमवार होता. समजते का बघा, हा आज आहे, हा आज आहे, लक्षात ठेवायचं. आजच्या अलीकडे मी काल काढला, कालचा काल आणि कालचा परवा. ठीक आहे, सोमवार होता म्हणजे इथे मंगळवार येईल. याचा अर्थ काल कोणता वार होता सांगा, बुधवार होता. म्हणजे आज कोणता वार आहे सांगा, गुरुवार आहे. समजते का बघा. तर उद्याच्या परवाचा वार, आज गुरुवार आहे तर उद्या कोणता वार असणार सांगा, शुक्रवार असणार आहे. उद्या शुक्रवार. उद्याच्या उद्या कोणता वार सांगा, शनिवार येईल, इथे येईल शनिवार.
आणि उद्याचा परवा पाहिजे तुम्हाला, म्हणजे इथला वार पाहिजे तुम्हाला रविवार. कोणतं उत्तर येईल सांगा? रविवार. नीट मांडणी केलात तर लगेच नक्की उत्तर तुम्हाला येईल, लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे काय सांगा? 15व्याचा आन्सर काय आहे सांगा? पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2 रविवार. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. विधान आणि तुम्हाला निष्कर्ष दिले आहेत, लक्षात ठेवा. सोपा आहे प्रश्न. काही गुलाब जास्वंद आहेत. हे बघा, पहिल्यांदा मी गुलाब काढून घेतो, सर्कलमध्ये काढायचं. हे गुलाब आहेत, लक्षात ठेवा. त्यातले काही गुलाब जास्वंद आहेत. काही म्हटलं की असा डायग्राम आहे, लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला लक्षात असलंच पाहिजे, लक्षात ठेवा. पुढे बघा, सर्व जास्वंद बगीचे आहेत. आता ही जी जास्वंद आहेत ना, हे रेड आहेत जास्वंद आहे. त्यातली सर्व जास्वंद म्हणजे असं आपण काढू शकतो. हे कोण आहेत सांगा? बगीचे आहेत. हे बघा, यांना काय म्हणा सांगा? मी बगीचे. बगीचे, ठीक आहे. या आतमध्ये त्यांना आपण काय म्हणा सांगा? जास्वंद. आणि कोण आहे सांगा? गुलाब आहेत. ठीक आहे. काही मोगरा जास्वंद आहेत. हा पुढचा भाग महत्त्वाचा लक्षात. काही मोगरा ही जास्वंद आहेत. आता हे जास्वंद लक्षात ठेवा, ह्यातली जास्वंद आहे, लक्षात ठेवा. त्यातली काही म्हटल्यानंतर अर्धी येणार. ओके, अर्धी येणार म्हटल्यानंतर असा पण डायग्राम येऊ शकतो, लक्षात ठेवा. काही मोगरा काय सांगा? ही कोण आहेत सांगा? त्यांना काय म्हटले आपण? जास्वंद आहेत. म्हणजे ही काय सांगा? हे मोगरा जर असतील तर मोगरामधला काहीचा भाग जास्वंदामध्ये गेला आहे बघा, इकडे लक्षात ठेवा. हा भाग बरोबर की नाही? हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, डायग्राम काढता आला पाहिजे. मग निष्कर्ष काय ते बघूया आपण आता. काही बगीचे मोगरा आहेत. ओके, आता हे बगीचे आहेत, लक्षात ठेवा. बरोबर की नाही? ते काही मोगऱ्यामध्ये आलेत बघा, इथे मिक्स झाले. म्हणजे काय सांगा? फक्त पहिला निष्कर्ष हा योग्य आहे, बरोबरच आहे. त्यापुढे बघा, दुसरा निष्कर्ष बघूया आपण. काही गुलाब बगीचे आहेत. आता काही गुलाब, हे आता गुलाब आहेत, तुम्हाला माहिती असेल. हे गुलाब आणि हे काय सांगा? बगीचे आहे. पण काही गुलाब हे बगीच्यामध्ये आलेत बघा, इथे कॉमन. आणि दुसरं पण निष्कर्ष योग्य आहे. ओके, म्हणजे पहिलं पण बरोबर आहे आणि दुसरं पण बरोबर आहे. ठीक आहे. तिसरा बघा, सर्व बगीचे जास्वंद. आता हे सगळे हे जे बगीचे आहेत, हे बघा, हे बघा, हे सगळे बगीचे आहेत, बरोबर. हे सगळे जास्वंद होतील का सांगा? जास्वंद थोडे तर आतले थोडासाच भाग आहे की नाही? म्हणजे थर्ड इज रॉंग. ओके, पहिला आणि दुसरा निष्कर्ष बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे पर्याय नंबर काय सांगा? 1 येईल. 17व्याचं उत्तर की 16व्याचं? हे 16व्याचं सांगा? पर्याय नंबर 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 17 नंबर. एका परीक्षेत विनयला अनिकेतच्या दुप्पट गुण मिळालेत. हे बघा, इथे आहे समजा विनय, इथे आहे अनिकेत. ओके, समजा विनयला समजा आपण 5 गुण मिळाले तर अनिकेतला मिळणार 10 गुण. दुप्पट म्हटलं आपण गृहीत धरून चला. ओके, एका परीक्षेत विनयला अनिकेतचे दुप्पट ना, म्हणजे अनिकेतला 5 असतील तर विनयला 10. विनयला दुप्पट मिळालं, लक्षात ठेवायचं. दुप्पट गुण मिळाले. पारसला संजयच्या निम्मे. आता पारस आणि संजय ते विनयशी आणि काहीच रिलेटेड नाही, लक्षात ठेवायचं. ओके, संजयला विनयच्या निम्मे. आता विनयच्या निम्मे संजयला, मी ते संजय काढतो. संजय विनयच्या निम्मे म्हणजे किती झाले सांगा? 5 झाले. विनयला 10 आहेत की नाही? हे बघा, विनयला 10 आहेत, त्याच्या निम्मे केले मी 5, बरोबर. त्यापुढे बघा, तर पारसला अनिकेतच्या किती पट गुण मिळायचे? आता पुढचा मधला हा भाग बघा. पारस संजयच्या निम्मे. पारसला संजयच्या निम्मे गुण. संजयला 5 असतील तर पारसला निम्मे म्हणजे 2.5 म्हणूया आपण. 2.5 गुण मिळालेत. ठीक आहे. तर त्याने म्हटलं पारसला अनिकेतच्या किती पट गुण मिळाले? हा अनिकेत आहे की नाही? अनिकेतला 5 गुण आहेत. अनिकेतच्या किती पट असं विचारलं त्यांनी. याचा आन्सर काय सांगा? निम्मे. 5च्या निम्मे 2.5. सरळ समजतं. ज्याचा आन्सर काय सांगा? निम्मे. पर्याय नंबर किती सांगा? 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, एकदम सोपा आहे. परस्पर संबंध मधमाशी. मग कात काय येईल म्हटलं? कात हा खैरापासून बनतो, लक्षात ठेवायचं. मधमाशांपासून बनतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 19 नंबर. नातेसंबंधचा प्रश्न आहे. एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला. समजा ही रोहिणी आहे, खाली काढतो मी. ओके, हा आहे विजय. आता हा जो फोटो आहे ना, फोटोकडे बोट दाखवून हा विजय काय म्हणतो आहे? त्याची आई, म्हणजे याची जी कोण आई आहे ना, आई, ही रोहिणीच्या आईची एकुलती एक मुलगी. समजा ही रोहिणीची आई आहे. आता रोहिणीच्या आईची समजा ही जर एकुलती एक मुलगी असेल तर ती रोहिणीच झाली, लक्षात ठेवायचं. कारण रोहिणीच आहे ती ना, एकुलती एक म्हणजे. आता ही रोहिणी आहे बघा, रोहिणीची ही आई आहे ना, याची एकुलती एक मुलगी म्हणजे रोहिणीच होणार. याचा तर इथे जी कोण लेडीज आहे ही रोहिणीच आहे, लक्षात ठेवायचं. ओके, मग ही रोहिणी ह्या फोटोतल्या माणसाची कोण? याची आई झाली. साधी गोष्ट आहे. ओके, याचं पर्याय नंबर येईल. उत्तर येणार आहे 4 नंबर. ओके, नेक्स्ट बघा, 20वा प्रश्न.
प्रदीप, अशोक, सुधीर, दीपक कॅरम खेळत बसले आहेत. कॅरम तुम्हाला माहिती आहे समोरासमोर खेळायला बसतात. कॅरम बोर्ड तुम्हाला माहिती असेल कसं असतं ते, असं कॅरम बोर्ड असं चौकोनी. ठीक आहे. प्रदीप व सुधीर एकमेकांचे भिडू आहेत. भिडू हे समोरासमोर बसतात, लक्षात ठेवायचं. तुम्हाला माहिती असेल समोरासमोर बसले आहेत. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. दीपकचं तोंड पूर्वेला आहे. इकडची बाजू पूर्व असते. तोंड म्हणजे दीपक इथे बसलं आहे. कोण सांगा? दीपक. ठीक आहे. तो या साईडला बघतोय म्हणजे पूर्वेला बघतो इकडे, लक्षात ठेवायचा. कारण तो आतल्या बाजून तोंड करून बसला आहे की म्हणजे इथे दीपक बसलं आहे. ठीक आहे. दीपकचं तोंड पूर्वेला आहे तर उत्तरला तोंड कोणाचं? दीपकचं जर तोंड पूर्वेला असेल तर दीपकचा मित्र कोण आहे ना सांगा? आता प्रदीप आणि सुधीर भिडू आहेत, बरोबर नाही बा? प्रदीप आणि सुधीर भिडू आहेत. मग दीपक आणि अशोक भिडू असणार याचा तर अशोक इथे आला. साधी गोष्ट आहे. ओके. अशोक इकडे आला की नाही बघा. आता अशोक जर समजा इकडे आला तर त्याने काय म्हटलं बा? प्रदीप आणि सुधीर एकमेकांचे भिडू आहेत, समोरासमोर बसले. सुधीर हा डावीकडे, अशोकच्या डावीकडे, सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. ओके. आता सुधीरची डावी बाजू, सुधीर कुठे तोंड करून बसलेला आहे याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, लक्षात ठेवायचं. सुधीरच्या डाव्या साईडला लक्षात ठेवायचं कोण पाहिजे सांगा? अशोक पाहिजे. सुधीरच्या डाव्या साईडला अशोक. म्हणजे जर समजा सुधीर समजा इथे बसला इथे, तर सुधीरचा उजवा हात कुठे इकडे येणार आहे आणि डावा हात इकडे येणार, म्हणजे सुधीर इथे बसला आहे. सुधीर इकडे बघतो आहे, बरोबर ना? या साईडला कोण बसला आहे सांग? सुधीरचा मित्र कोण आहे? प्रदीप. इथे प्रदीप बसला आहे. ठीक आहे. तर त्यांनी म्हटलं उत्तरला तोंड कोणाची? वरची दिशा ही उत्तर असते, लक्षात ठेवायचं. उत्तरला प्रदीपचं तोंड असणार आहे, कारण प्रदीप आतल्या बाजून इकडे ह्या साईडला बसला आहे, दक्षिणेला बसला आहे. जो माणूस दक्षिणेला बसतो त्याचं तोंड उत्तरला असतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे याचा आन्सर काय येईल सांगा? प्रदीप. 20व्याचं उत्तर ए. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. आडवं बघितलं तर 3, 4, 5. ओके. 11, 60, 61 ही ना पायथागोरस त्रिकोण आहे. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग करा, बरोबर तुम्हाला 5चा वर्ग भेटतो. 11चा वर्ग करा अधिक 60चा वर्ग करा, बरोबर 61चा वर्ग भेटतो. तर सेम 9चा वर्गमध्ये किंवा असं करा 41च्या वर्गामधून 9चा वर्ग वजा करा, जी संख्या मिळेल ते तुम्हाला इथला वर्ग मिळेल, लक्षात ठेवायचं. ओके. साधी गोष्ट आहे. याचं उत्तर सरळ 40 येतं, लक्षात ठेवायचं. किंवा 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग करा, तुम्हाला डायरेक्ट 41चा वर्ग मिळेल. पुढे बघा, 22वा प्रश्न. वडिलांचे आजचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. हे आज मुलाचं वय समजा 1 असेल तर वडिलांचं वय तिप्पट म्हणजे किती झालं सांगा? 3 झालं. ओके. 10 वर्षानंतर त्यांच्या वयातला फरक 50 वर्ष असल्यास वडिलांचे आजचं वय किती? एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 व्यक्तींच्या वयातला फरक हा नेहमी सारखाच असतो. 10 वर्षांतर असू देत, 20 वर्षांतर, 50 वर्षांतर, कधी पण म्हणा तुम्ही, लक्षात ठेवा. ओके. आज समजा आज यांचं गुणोत्तर 1:3 आहे, बरोबर ना? मग आज पण यांच्या वयात 50चाच फरक असणार आहे. ओके. तुम्हाला वयातला फरक दिला असेल तर गुणोत्तरातला फरक करून भाग लावायचा. म्हणजे 3 गुणोत्तर 1:3 आहे की नाही बघा? 1:3. मग 3मधनं 1 वजा करा, आले 2, म्हणून याला भागिले 2 करायचं. ओके. तर आजचं वडिलांचं वय पाहिजे, वडिलांचं गुणोत्तर 3 आहे आणि याला गुणिले 3 करा. ओके. 2ने 50ला भागला की आले 25. 25 गुणिले 3 केले, 25 3 किती झालं सांगा? 75 वर्ष. ओके. एकदम सोपा इझी बेसिक प्रश्न आहे, लक्षात ठेवा हा. याचा आन्सर काय आलाच पाहिजे सांगा? 75 इयर्स, 75 वर्ष. पुढचा प्रश्न आपण बघतोय 23वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत रमेश हा शब्द कसा लिहिला आहे बघा? सांकेतिक भाषा सोपी असते, नीट जर मांडलात तर तुम्हाला नक्की याचे मार्क्स तुम्हाला भेटणार आहेत. MARHSE. म्हणजे काय केलं आहे तुम्हाला समजलं? 3-3चा ग्रुप करून चेंज केलं आहे बघा. इथला R इकडे आला, इथला M इथे आला, इथला A इथे आला. पहिल्या तिघांच्याच ग्रुप केला, लक्षात ठेवायचं, उलट सुलट. आणि ह्यांचं पण इथला E इकडे गेला, इथला H इकडे गेला, S राहिला, लक्षात ठेवायचं. तर नागेश शब्द कसं लिहाल? NAGESH. ओके. आता इथलं G इकडे येईल, इथे येणार G, इथला A खाली येणार आहे A, N इकडे येईल N. ओके. GAN झालं. आता ESHचं सेम म्हणा, GAN वाला किती ऑप्शन आहेत बघा? GAN इथे पण आहे आणि इथे पण आहे, दोघातलं एक ऑप्शन येणार आहे. सेम ESHचं उलटं करायचं, HSE उलटे करा, HSE. हे बघा HSE, हे बघा GAN सरळ समजते, बघा GAN उलटा क्रमांक, तसा सेम यांचा उलटा क्रमांक करायचं. हे बघा MARH. ओके. लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. घड्याळांच्या 2 काट्यांत 3:30 वाजता किती अंशाचा कोन होईल असं विचारलं. 3:30 वाजता तुम्हाला घड्याळ काढता आला पाहिजे, लक्षात ठेवायचं. 3:30 वाजता काटा कुठे कुठे असतो हे तुम्हाला समजलं पाहिजे, लक्षात ठेवा. 3:30 वाजता मिनिट काटा बरोबर 6 वरती असणार आहे आणि तास काटा हा 3 आणि 4च्या मध्ये असणार आहे, कारण 3 वाजून गेले आहेत, लक्षात ठेवायचं. ओके.
हे बघा 4 आणि 5. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 अंकामध्ये 30 अंशाचा कोन असतो. आता 5 आणि 6च्या मध्ये 30 अंशाचा कोन आहे, तर सेम 4 आणि 5मध्ये पण 30 अंशाचा कोन आहे. म्हणजे 30 आणि 30 झाले की सांगा 60 झाले. तुम्हाला इथून एवढं अंतर काढायचं, लक्षात ठेवायचं. हे अंतर तुमचं 60 झालं, मी 60 लिहिले हवं इथे. अधिक मिनटं किती झालं सांगा, 30 मिनटं झाली. 3.5 म्हणजे किती, 30 मिनटं झाली की नाही. 3:30 वाजता 3 वाजून 30 मिनटं होतात. मग 30 मिनटं आणि मग 30च्या निम्मे काय, 30च्या निम्मे किती सांगा 15. म्हणजे याचा आता हा राहिलेला भाग किती सांगा 15 आहे. 60 अधिक 15 करा, उत्तर येईल 75 अंश. किती येईल सांगा उत्तर 75 अंश. नेक्स्ट बघा, त्रिकोण मोजायचे आहेत. त्रिकोण वाटल्यास तुम्ही मोजून सांगा. डायग्राम थोडासा या विद्यार्थ्याने खूप डार्क केला आहे. ओके, तरी पण तुम्ही त्रिकोण मोजा आणि त्रिकोण मोजून वाटल्यास तुम्ही उत्तर सांगितलं तर चालेल. ओके, याचा आन्सर सी येतं आहे. या विद्यार्थ्याने बरोबर काढले. त्रिकोण मोजा वाटल्यास तुम्ही असे तुम्हाला असे मोजावेच लागतील. हा एक त्रिकोण आहे, इकडचा एक त्रिकोण आहे, मधला एक त्रिकोण आहे, असे सगळे त्रिकोण मोजा. ठीक आहे, 3 झाले, मोठा 1, 4 होईल, छोटा 5. ओके, इकडचं 6, इकडचं 7 आणि हा 8. ओके, असे 8 त्रिकोण होतात. त्रिकोण तुम्ही स्वतःहून मोजा, काय अवघड नाही आहे. पुढे बघा, 26वा प्रश्न बघतोय आपण. ओके, खालीपैकी कोणते वर्ण श्वासव्यंजन नाहीत. श्वासव्यंजन तुम्हाला समजतं, द आणि ध. ओके, आज थोडंसं आपण पटपट घेऊया, खूप वेळ झाला आपल्या पेपरला या. ओके, खालील शब्दांची योग्य आकार विल्हे मांडणी करायची तुम्हाला लक्षात ठेवायचं. प्रश्न नंबर 27चा आकार विल्हानुसार मांडणी पाहिजे. याचा आन्सर येणार अतिशय, अनिल, अमृत, ध्वनी आणि आंबा. आंबा हा शेवटला येणार, कारण आकार आहे ते लक्षात ठेवायचं. पुढे बघा, लाळ घोटणे म्हणजे काय. लाळ घोटणे म्हणजे लक्षात ठेवायचं मिळण्याची इच्छा धरणे. एखादी गोष्ट आपल्याला हवी असते ना, तर आपण बघून बघा आपल्या तोंडाला पाणी सुटतं, आपण लाळ घोटतो, म्हणजे ते आपलं हवी असते, लक्षात ठेवायचं. पुढे बघा, 29 नंबर प्रश्न एकदम सोपा आहे, लक्षात ठेवायचं. संधिवाचा प्रश्न आहे. खालीपैकी स्वरसंधीचं अयोग्य पाहिजे, लक्षात ठेवा. अयोग्य उदाहरण तुम्हाला पाहिजे. ओके, अयोग्य उदाहरण काय सांगा. अ अधिक ई बरोबर ऐ होत नाही, लक्षात ठेवा. इट्स रॉंग. पहिलंच रॉंग आहे, लक्षात ठेवायचं. आ अधिक उ बरोबर ओ बरोबर आहे. आ अधिक ए बरोबर ऐ पण होतो. आ अधिक रू बरोबर अर पण बरोबर आहे. हे पाठ करून ठेवा, लक्षात ठेवायचं. तुम्हाला माहितीच पाहिजे. ओके, तरच तुम्हाला नाही हे ऐ चुकीचा ऐ होत नाही, ते ए पाहिजे होतं, फक्त ए असा, तर ते बरोबर आलं असतं. पुढे बघा, खालीपैकी कोणती संधी पररूप संधी नाही. पररूप संधी नाही असं म्हटलं, लक्षात ठेवायचं. प्रश्न नीट वाचायचा. प्रश्न वाचल्यावर तुम्हाला त्याचा आन्सर येणार, लक्षात ठेवायचं. घर अधिक ई घरी बरोबर आहे. सांग अधिक एन सांगेन. ना अधिक उमते पण बरोबर आहे. लाडू अधिक आत लाडूत, ही लक्षात ठेवा पररूप संधी नाही आहे. खालीपैकी कोणत्या शब्दाची जात विकारी नाही. तुम्हाला माहिती असेल शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. 8 पैकी पहिल्या 4 या विकारी आहेत आणि पुढच्या 4 या अविकारी आहेत. म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या विकारी आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण दिलेलं नाही, क्रियापद या 4 विकारी आहेत. त्याचं राहिली कोणता क्रियाविशेषण ही अविकारी आहे. ठीक आहे, पुढे बघा 32 नंबरचा क्वेश्चन बघायचं तुम्हाला. चांगल्यांना बक्षीस मिळते. या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे. ओके, इथे चांगल्यांना म्हटलं, लक्षात. चांगल्यांना नाम होणार, नाम. ओके, सर्वनाम वेगळे आहेत, लक्षात ठेवायचं. चांगल्यांना हे नाम होणार आहे. पुढे बघा 33 नंबरचा क्वेश्चन. 33 नंबर, गाय गुराख्याकडून बांधली गेली. तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे. ओके, इथे लक्षात ठेवायचं कर्ता. तुम्हाला प्रयोग जर ओळखायचा असेल, तुम्हाला वाक्यातला कर्ता ओळखता आला पाहिजे, कर्म पण ओळखता आला पाहिजे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे, आधी तुम्हाला ओळखता आला पाहिजे. पण काय सांगा, प्रधान कर्मणी तर होणार नाही, शक्य कर्मणी होणार नाही. ओके, पुराण कर्मणी पण नाही होणार, पुराण कर्मणी होत नाही, लक्षात ठेवायचं. याचा आन्सर आलं पाहिजे का सांगा, कर्मकर्तरी. योग्य आन्सर काय सांगा, कर्मकर्तरी. पुढे बघा, खालील वाक्यातील उपमेय ओळखा व योग्य पर्याय निवडा. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. ओके, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. तुम्हाला उपमेय ओळखायचं आहे. उपमेय काय सांगायचं आहे सांगा, मृगाचे तुषार. ओके, म्हणजे मृगाचे तुषार हे आन्सर काय सांगा, बरोबर आहे, अपेक्षित आन्सर आहे. पुढे बघा 35 नंबर. तुम्हाला 35मध्ये काय सांगा, अयोग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. अयोग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. स्वल्पविराम, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम देतो आपण. म्हणजे समजा एक राम, नंतर लक्ष्मण. ओके, असे आले बघातच कॉमा येतो आपण, लक्षात ठेवा. त्यापुढे बघा अपसारण चिन्ह, एखाद्या गोष्टीचा पर्याय सुचवायचा असेल तर नाही, म्हणजे सेकंड इज रॉंग आहे, लक्षात ठेवायचं. ओके, सेकंड रॉंग आहे. तुम्हाला चुकीचं पाहिजे, म्हणजे कसा पर्याय नंबर 2 हा चुकीचा आहे. संयोग चिन्ह बरोबर आहे, उपबरोबर आहे.
पुढे बघा खालीलपैकी कोणती भाषा ही देवनागरी भाषा लिपीमध्ये लिहिली जात नाही. ओके, देवनागरीमध्ये कोणती लक्षात ठेवायचं, नेपाळी देवनागरीमध्ये लिहिली जाते, कोकणी पण आपण लिहितो, हिंदी पण देवनागरी, कन्नड ही भाषा देवनागरी नाही, लक्षात देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही. हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे, लक्षात ठेवायचं. पुढचा क्वेश्चन बघा 37. ॲ आणि अ हे आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस कोणी केली. तुम्हाला माहिती असेल ॲ आणि अ इंग्रजी स्वर आहेत, इंग्रजी स्वरांना लक्षात ठेवायचं. अरविंद मंगळूरकर यांनी लक्षात ठेवायचं मराठी भाषेत स्थान देण्याची शिफारस केली होती. पुढे बघा क्वेश्चन नंबर 38. खालीलपैकी अयोग्य समानार्थी अयोग्य पाहिजे. अश्ववारू बरोबर आहे, जीवन पाणी पण बरोबर आहे, खल सज्जन इज रॉंग आहे, लक्षात ठेवा. आणि अमित अगणित पण बरोबर आहे, म्हणजे पर्याय नंबर येणार सी. खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. विरुद्धार्थी विधवा सुवासिनी हे बरोबर आहे. अनुज अग्रज पण बरोबर आहे विरुद्धार्थी. सुकर दुष्कर पण बरोबर आहे, म्हणजे आन्सर येईल सार्थ परमार्थ इज रॉंग. ओके, सार्थ आणि परमार्थ ही विरुद्धार्थी नाही आहेत. अयोग्य ओळखायची होती आपल्याला. पुढे बघा कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधल्या भागास काय म्हणतात. खूप चांगला प्रश्न आहे बघा. कठोर तालू आणि कोमल तालू यांच्या मधला जो भाग आहे त्याला आपण मूर्धा असं म्हणतो. ओके, समरस होणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. वाक्प्रचार काय सांगा, समरस होणे याचा योग्य अर्थ पाहिजे, लक्षात ठेवायचा आपल्याला. समरस होणे म्हणजे कीर्ती मिळविणे नाही होणार, गुंग होणे, हताश होणे आणि कृतार्थ होणे. कृतार्थ होणे पण होण्याची शक्यता कमी वाटते मला. कृतार्थ होणे कसं होईल. समरस होणे म्हणजे गुंग होणे झालं पाहिजे, गुंग होणे, हताश होणे नाही होणार. समरस होणे म्हणजे गुंग होणे. त्यापुढे बघा पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. बहुसंख्य लोक म्हणतात तेच खरे मानावे. यस, पाचामुखी परमेश्वर पहिलीच बरोबर आहे, बघायची गरज नाही पुढच्या. ठीक आहे, पुढे बघा खालील वाक्यातील विशेष्य ओळखा. आपण पुढचा पर्याय प्रश्न बघते क्वेश्चन नंबर 43. तुम्हाला विशेष्य ओळखायचं आहे बघा. वाक्य काय बघा, बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात. ओके, यातलं विशेष्य तुम्हाला ओळखून तुम्हाला सांगायचं आहे, लक्षात ठेवायचं. या बगीच्यामध्ये चांगली मुले, मुले हे काय सांगा विशेष्य आहे. ओके, म्हणजे कोणाबद्दल विशेष माहिती सांगा, मुलांबद्दल. ओके, विशेष्य. खालीपैकी कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही. प्रतीक पुस्तक वाचत आहे संयुक्त क्रियापद आहे. देऊन टाकले संयुक्त क्रियापद आहे. पाहू लागला पण संयुक्त क्रियापद आहे. सूरज रोज व्यायाम करतो याच्यामध्ये संयुक्त क्रियापद नाही आहे, म्हणजे पर्याय नंबर काय सांगा, डी येणार आहे 4. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 45 नंबर. खालीलपैकी काव्यग्रंथ व कवीची अयोग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. ओके, काव्यग्रंथ आणि कवी तुम्हाला सगळ्या जोड्या तुम्हाला त्यासाठी बरोबर माहिती असल्या पाहिजे, लक्षात ठेवायचं. केकावली कोणी लिहिले सांगा. इथे बघितलं ना, लक्षात ठेवायचं केकावली मोरोपंत बरोबर आहे. केकावलीचे लेखक किंवा लक्षात ठेवायचं कवी कोण आहेत सांगा, मोरोपंत आहेत. ज्वाला आणि फुले पण लक्षात ठेवायचं बाबा आमटेंनी लिहिलं आहे. इथे भावार्थ दीपिका आहे ना, भावार्थ दीपिका ही संत ज्ञानेश्वरांची आहे. मीन्स भावार्थ दीपिका हे काय सांगा रॉंग आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीमधलं आहे. अभंगगाथा संत तुकाराम बरोबर आहे, म्हणजे क्वेश्चन याचा आन्सर काय सांगा, आन्सर नंबर येणार आहे सी. ओके, आन्सर येणार सी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा. पूर्ण भूतकाळ झाला पाहिजे. ओके, म्हणजे काय सांगा, पूर्ण झाले पाहिजे, क्रिया आणि भूतकाळातली असली पाहिजे. सचिन क्रिकेट खेळत होता म्हणजे चालू झाला, येणार नाही पर्याय. ओके, राहुल वाचन करत होता ही पण क्रिया चालू येणार नाही. शेतकरी शेत नांगरत आहे म्हणजे क्रिया चालू प्रेझेंट टेन्स झाला. मधुने लाडू खाल्ला होता ही क्रिया पूर्ण झाली, लक्षात ठेवायचं. पर्याय नंबर डी. नंतर भारुडा रचना प्रकार कोणी रूढ केला. एकदम सोपा आणि साधा प्रश्न, लक्षात ठेवायचं. भारुडा लक्षात ठेवायचं रचना प्रकार संत ज्ञानेश्वरांनी केला, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 48. खालीलपैकी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. समूहदर्शक तुम्हाला माहिती असेल, विटांचा गुच्छ, विटांचा गुच्छ हे रॉंग आहे, लक्षात ठेवा. विटांचा गुच्छ नसतो. वाद्यांचा रुंद बरोबर आहे, वाद्यांचा रुंद. तरी पण आंब्याच्या झाडांची थप्पी नसते. माणसांचा जुडगा नसतो, लक्षात ठेवायचं. ओके, ॲन्सर बी बरोबर आहे. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. वाटा, लाटा, काटा आणि खाटा. तुम्हाला 4 पर्याय तुमच्या लक्षात ठेवायचं. याचं येईल काटा. काटा हा एकवचनी आहे, अनेक वचन याचं काटे असं होतं. ओके, बाकी या लाटा वगैरे या सगळं काय सांगा
एकवचनी आहेत, अनेकवचनी आहेत. आणि 50वा प्रश्न बघा, खालीलपैकी लीळाचरित्रे साहित्य कोणी लिहिले आहे? लक्षात ठेवा, लीळाचरित्र आहे हे माहीम भट यांनी लिहिलं आहे. कोण लिहिलं सांगा? माहीम भट. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, थोडासा वेळ लागेल कारण पेपर खूप म्हणजे गणित बुद्धिमत्ता 25 मार्क्स असल्यामुळे एक्सप्लेन करायला वेळ लागतो. ठीक आहे, परंतु आपण 1.5 तासाच्या आत पेपर संपवणार आहे आणि एक्झामला पण तुम्हाला 1.5 तास बसावंच लागतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, जेवढं जमेल तेवढं पटपट संपवणार आहे मी. चला आपण 51वा प्रश्न बघू. यापैकी कोणती नदी ही नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही? लक्षात ठेवायचं, गोदावरी नाशिकमधून येते, वैतरणा चेराई पण नाशिकमधून येते, वैनगंगा नदी मात्र नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. तुम्हाला गांधींनी केल्या चळवळी दिल्यात आणि चळवळ सुरू केलेले वर्ष. चंपारण्य चळवळ 1923 हे पूर्णपणे चुकीचं, लक्षात ठेवा. चंपारण्य हे 1917ला केले. केव्हा सांगा? 1917ला. तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नंतर बघा भारत छोडो चळवळ. भारत छोडो चळवळ त्याने 1944 म्हटलं. 1944 नाही तर 1942ला. ते सांगा, भारत छोडो चळवळ 1942ला झाली. खेडा सत्याग्रह 1918ला झाला, लक्षात ठेवा. 1918ला. हे तिन्ही रॉंग आहेत. आणि असहकार आंदोलन हे जे आहे, असहकार आंदोलन लक्षात ठेवायचं 1920ला झालं. केव्हा सांगा? 1920. म्हणजे पर्याय नंबर डी बरोबर आहे. त्या पुढचा प्रश्न नंबर 53 बघूया आपण. त्याने म्हटलं, भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू करण्यात आली? लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 लागू केली, लक्षात ठेवा. त्या पुढचा प्रश्न बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर यांचं नाव काय? प्रश्न इथे आहे बघा, विद्यमान गव्हर्नर. लक्षात ठेवा, सध्या बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत सांगा? शक्तिकांत दास आहेत. त्यापुढे बघा, तुम्हाला विधानं दिलेली आहेत बघा. यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा गांधी हे होते, पहिलं आहे. दुसरा बघा, दादाभाई नौरोजी यांनी रास्त गोफ्तार हे वृत्तपत्र सुरू केले. न्यू इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरूने केली. तुम्हाला 3 विधान दिले आहेत आणि 3 विधानामध्ये तुम्हाला खाली 4 ऑप्शन दिले आहेत बघा, बरोबर ना? 4ही ऑप्शन्स तुम्हाला दिले आहेत खाली. त्यात त्यांनी काय म्हटले बघा, पहिल्या सुरुवातीला विधान 2 व 3 बरोबर. विधान 2 आणि 3 बरोबर आहेत का? बघा, विधान 1 आणि 3 बरोबर म्हटले. ओके, लक्षात ठेवा, 3 नंबर हे विधान चुकीचं आहे. विधान 1 आणि 2 बरोबर, लक्षात ठेवा. पहिले 2 काय सांगा? विधान नंबर 1 आणि विधान नंबर 2 बरोबर आहेत, मात्र विधान नंबर 3 हे चुकीचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न नंबर 56. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये ही घटनेमध्ये खालपैकी कोणत्या कलमामध्ये आहेत? मूलभूत कर्तव्य म्हटले, लक्षात ठेवायचं. मूलभूत कर्तव्य कलम 51A हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. महाराष्ट्रात जांभा खडक हे प्रामुख्याने कुठे आढळतं? जांभा दगड, लक्षात ठेवायचं. जांभा खडक हे प्रामुख्याने कोकणात आढळतं. मी मागे कोकणातल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला हे. पुढे बघा, खालीपैकी अयोग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे, लक्षात. चुकीची जोडी. मग महाराष्ट्राची महापुरुषांची नावं दिली आहेत आणि त्यांचं जन्म ठिकाण. विनायक दामोदर सावरकर यांचं जन्म ठिकाण आहे भगूर. त्यानंतर शहीद भगतसिंग यांचं अमृतसर नाही, लक्षात ठेवायचं. शहीद भगतसिंग यांचं जन्म ठिकाण लक्षात ठेवायचं पंजाब प्रांतातील लालपूर म्हणून एक जिल्हा आहे, त्या ठिकाणी बंगा गावात झाला आहे. त्यामुळे सेकंड इज रॉंग आहे, लक्षात ठेवा. 2 नंबर काय सांगा? अयोग्य आहे. त्यानंतर पुढे बघा, अनुसरून योग्य पर्याय तुम्हाला द्यायचा आहे. इथे पण सेम तसं लक्षात ठेवायचं. विधान 1, 2, 3 आहेत आणि विधान 1, 2, 3 वरून तुम्हाला पर्याय काय असेल तो निवडायचा आहे. ठीक आहे, काय म्हटलं? लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 25 वर्ष आहे. त्यानंतर राज्यसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 35 वर्ष आहे आणि राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 45 वर्ष आहे. अशी तुमच्याकडे 3 वाक्य आहेत, लक्षात ठेवायचं. 3 पैकी लक्षात ठेवा फक्त पहिलं विधान बरोबर आहे. फक्त पहिलं बरोबर आलं पाहिजे. हे दोन्ही पण चूक आहेत, लक्षात ठेवा. फक्त पहिलं विधान कुठे बरोबर आहे बघा? बीला. बीमध्ये त्यांनी म्हटले फक्त विधान 1 बरोबर, लक्षात ठेवायचं. दुसरं पण विधान इथे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न नंबर 60. प्रश्न नंबर 60मध्ये तुम्हाला महत्त्वाचे दिवस तुम्हाला दिले आहेत, लक्षात ठेवायचं. त्यात त्यांनी काय म्हटलं? मराठी राजभाषा गौरव दिन. यात तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची आहे, लक्षात ठेवायचं. आणि एकदम सोपा प्रश्न आहे. मराठी राजभाषा गौरव दिन तुम्हाला माहिती असेलच. मराठी राजभाषा गौरव दिन आहे तो 21 मार्च नाही आहे, लक्षात ठेवायचं. तो केव्हा आहे सांगा? 27 फेब्रुवारी. ओके, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जागतिक महिला दिन 8 मार्च वगैरे बरोबर आहे. विज्ञान दिन पण बरोबर आहे. कारगिल विजय दिन पण बरोबर आहे. ठीक आहे, अयोग्य पाहिजे त्यामुळे पर्याय नंबर 1.
त्यामुळे पुढे बघा 61 नंबर प्रश्न, सन 2011ची जी सन 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता म्हटलं आहे. लक्षात ठेवायचं 11 जनगणनेनुसार सगळ्यात कमी लोकसंख्या सिंधुदुर्गात आहे. मात्र लोकसंख्येची घनता म्हटलं तर लक्षात ठेवायचं गडचिरोलीमध्ये काय सांगा सगळ्यात कमी आहे. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, घनता गडचिरोलीमध्ये कमी आहे. पुढचा प्रश्न बघा, BCG ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते? BCG लस जी आहे ती क्षयरोगासाठी वापरतो. सन 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित झाला नाही? लक्षात ठेवायचं पद्मा सुब्रमण्यम यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही. बाकीच्यांना चौधरी चरण सिंग, कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार 2024मध्ये घोषित झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, क्वेश्चन नंबर 64. 64 नंबर प्रश्न बघा, भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? राष्ट्रीय गुंतवणूक लक्षात ठेवायचं पहिले अध्यक्ष आहेत रतन टाटा. ओके, पाठच करून ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे. भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष. ओके, पुढे बघा, शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालपैकी कोणता देश सदस्य नाही असं त्याने विचारले. शांघाय सहकार्य संघटनेमध्ये लक्षात ठेवायचं भारत आहे, पाकिस्तान पण आहे हो, जपान नाही लक्षात ठेवा. शांघायमध्ये काय सांगा जपान नाही, रशिया पण आहे. ठीक आहे, पुढे बघा 66वा प्रश्न, खालपैकी योग्य जोडी तुम्हाला लक्षात ठेवायचं. तुम्हाला योग्य जोडी पाहिजे. पहिलीच जोडी जी आहे बघा दिल्ली कोण आहे बघा, दिल्लीमध्ये बहादूर शाह जफर दुसरा, ही जोडी बरोबर लक्षात ठेवायचं. झाशी चुकीचं आहे, लखनौ पण चुकीचं आहे आणि राणी लक्ष्मीबाई नेवाळकर कानपूर पण चुकीचं आहे. त्यामुळे पहिलीच जोडी काय सांगा योग्य आहे. पुढे बघा, भारताच्या खालीलपैकी कोणते राज्य भूटान या देशाच्या सीमेलगत नाही? प्रश्न नंबर आपण 67 बघतोय. खालीलपैकी भारताचं कोणते राज्य भूटान देशाच्या सीमेलगत संलग्न नाही असं त्याने विचारलं. याचा आन्सर आहे लक्षात ठेवा नागालँड. अधिकृत महाराष्ट्राचे गीताचे बोल हे कोणी लिहिले आहेत? खूप चांगला प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं. 68 नंबर बघा, अधिकृत महाराष्ट्र गीत तुम्हाला माहिती असेल. महाराष्ट्राचं जे गीत आहे लक्षात ठेवायचं. कोणी लिहिले म्हटलं राजा बडे यांनी लिहिले, लक्षात ठेवायचं. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? मानवी शरीरातील सगळ्यात मोठा अवयव आहे तो म्हणजे त्वचा. नेक्स्ट बघा, बेकिंग सोडा त्याचं रासायनिक नाव लक्षात ठेवा सोडियम बायकार्बोनेट. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणाऱ्या खेळाडूचं नाव काय? याचा आन्सर आहे लक्षात ठेवायचं रोहित शर्मा. रोहित शर्माने 35 बॉलला शतक केलं, लक्षात ठेवायचं 35 बॉलला. ओके, 35 बॉलमध्ये म्हणजे सर्वात जलद शतक ठोकणार, लक्षात ठेवायचं रोहित शर्मा. नेक्स्ट बघू आपण, पुढचा प्रश्न बघा 72 नंबर, भारताच्या राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात? आर्थिक आणीबाणी कलम 360. 73 बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शाही घोडदळ त्याला काय बारगीर असे म्हणत, लक्षात ठेवायचं. यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? लक्षात ठेवा महाराष्ट्रात केवलादेव राष्ट्रीय उद्यान नाही आहे. चांदोली आहे, गुगामल आणि नवेगाव पण आहे. त्यामुळे पर्याय नंबर 1. आणि 75वा प्रश्न, खालील दिलेल्या विधानांचा अनुसरण योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तुम्हाला 2 विधान दिले, लक्षात ठेवायचं. दुहेरी शासन पद्धती भारतामध्ये वॉरन होस्टिंग यांनी सुरू केली, हे पूर्णपणे चुकीचं आहे, लक्षात ठेवा पहिलं वाक्य. आणि दुसरं वाक्य बघा, दुहेरी शासन पद्धती सर्वप्रथम बंगाल प्रांतात सुरू झाली, हे बरोबर आहे. विधान 2 बरोबर असं कोणता पर्याय बघा बी. ओके, आता आपल्या इथून बुद्धिमत्ताचे प्रश्न बघायचे आहेत. पहिला प्रश्न काय बघा 76 नंबर प्रश्न, एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर गेला. समजा त्याचं हे घर आहे. ओके, इथून तो उत्तरेकडे म्हणजे वरती गेला 20 मीटर. ठीक आहे, तिथून पूर्वेकडे गेला 6 मीटर म्हणजे या साईडला गेला 6 मीटर. ठीक आहे, तिथून तो पुढे दक्षिणेकडे वळून 12 मीटर म्हणजे एवढं खाली आला 12 मीटर गेला. तर त्याच्या घरापासून किती अंतरावर पोहोचला आहे? ओके, तुम्हाला लक्षात ठेवायचं हे अंतर झालं 6. ओके, हे टोटल इकडे लक्षात ठेवा, हे पूर्ण 20 आहे की नाही? हे पूर्ण 20 आहे. 20 म्हणून जर 12 जर वजा केलात तुम्हाला फक्त एवढं अंतर पाहिजे, हे अंतर. मग ह्या 20मधून हे 12 वजा करायचं राहिले 8. ठीक आहे, तुम्हाला हे क्रॉस अंतर तुम्हाला काढायचं आहे. अपेक्षित आन्सर हे लक्षात ठेवायचं.
ठीक आहे. मग पायथागोरसच्या नियमानुसार लक्षात ठेवायचं 6, 8 आणि काय सांगा 10 असं पायथागोरसचं त्रिकूट आहे. पायथागोरस त्रिकूट तुम्हाला माहिती असलं पाहिजे. लक्षात ठेवा 6, 8, 10 म्हणजे याचा आन्सर येईल का सांगा 1 नंबर पर्याय. पुढे बघूया. एका विद्यार्थ्याला 5 विषयांत सरासरी 72 गुण मिळाले, परंतु फेर तपासणीनंतर असे आढळले की तिला एका विषयात 94 ऐवजी 64 गुण दिले आहेत. तर फेर तपासणीत त्याच्या नवीन गुणांची सरासरी किती? तिला 94 गुण दिले पाहिजेत, दिले की 64 दिलेत, म्हणजे इथे कमी दिलेत काय 64 म्हणजे. मग किती कमी दिलेत ना ते आधी बघा. 94 वजा 64 करा, 30 गुण कमी दिलेत. लक्षात ठेवा वजा किती 30 येते. याचा अर्थ हे जे 30 गुण कमी दिलेत ना, या 30 गुणांवरच खरं तुम्हाला डायरेक्ट आन्सर भेटणार. लक्षात ठेवायचं. विषय किती आहेत? 5 आहेत. 30/5 करा, 30/5 उत्तर 6 येईल. याचा अर्थ तुमची सरासरी 6ने वाढणार. लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा सरासरी 72 होती, आता 72 अधिक 6 करा, उत्तर येईल 78. ओके, मीन्स पर्याय नंबर काय सांगा सी. एकदम सोपा आहे, अवघड नाही. लक्षात ठेवायचं. याचा आन्सर येणार पर्याय नंबर 3 सी. पुढे बघा 40 ते 70पर्यंतच्या क्रमशः विषम संख्यांची एकूण बेरीज किती? तुम्हाला विषम संख्यांची बेरीज करायची आहे. फॉर्म्युला माहिती असेल. पहिली विषम संख्या आहे 41 अधिक शेवटची विषम संख्या येईल 69. 40 ते 70पर्यंत म्हटलं ना, भागिले 2 गुणिले एकूण किती विषम संख्या सांगा. 40 ते 70पर्यंत एकूण 15 विषम संख्या आहेत. हे जर तुम्ही सॉल्व केलात की तुम्हाला डिरेक्टली आन्सर भेटणार आहे. ओके, आधी 41 अधिक 69ची मी बेरीज करतो, येईल 110. 110/2 गुणिले 15 करायचे. 110/2 भागलात की उत्तर येईल 55. 55 गुणिले 15 करा, तुम्हाला आन्सर भेटेल. हे बघा 55 गुणिले जर तुम्ही 15 केलात तर तुम्हाला याचा आन्सर भेटला. लक्षात ठेवा 55 गुणिले 15 करा, उत्तर भेटतं 825. पर्याय नंबर डी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. x वर्ग 4x हे जे समीकरण एकदम सोपं आहे. लक्षात ठेवायचं. x वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 36. तर x बरोबर किती? पर्यायात जर तुम्ही एक किंमत तिथे ठेवलात एक्सच्या ठिकाणी तरी पण तुम्हाला याचं उत्तर येतं. लक्षात ठेवा. हे बघा मी डायरेक्ट पर्याय ठेवतो याच्यामध्ये. हे समीकरण आहे. समीकरणामध्ये डायरेक्ट मी पर्याय ठेवणार. लक्षात ठेवायचं. हे बघा हे जे समीकरण आहे याच्यामध्ये पहिल्यांदा x वर्ग म्हटलं तर पर्याय मी 4 ठेवणार आहे, कारण मला माहिती आहे उत्तर 4 आहे ते. x वर्ग म्हणजे 4चा वर्ग झाला, अधिक 4 गुणिले x म्हटलं म्हणजे 4 गुणिले 4. ओके, अधिक 4. याचा आन्सर काढून बघायचं. आन्सर 36 आला तर आपण घेतलेला 4 हा पर्याय बरोबर आहे. 4चा वर्ग बघा 16 अधिक 4 चौक हे झाले 16 अधिक 4. 16 16 32 आणि 4 36 म्हणजे उत्तर आपलं बरोबर मॅच होतं. याचा अर्थ लक्षात ठेवायचं पर्याय नंबर डी हा काय आहे सांगा आपला आन्सरचा बरोबर आहे. आपण घेतलेला ऑप्शन बरोबर आहे. लक्षात ठेवा पर्याय नंबर डी. ठीक आहे. पुढे बघा एक वस्तू 400 रुपयांस विकल्यामुळे 20% तोटा होतो, तर ती वस्तू 10% नफ्यात विकायची असल्यास विक्री किंमत आपल्याला किती असली पाहिजे? 400 रुपयाला विकल्यानंतर 20% तोटा होतो की नाही? साधी गोष्ट आहे. 20% तोटा म्हणजे झाले किती सांगा. 400 रुपयाला विकल्यानंतर 20% तोटा म्हणजे झाले 80. एकूण टक्के 100 असतात. तोटा म्हणजे कमी झालं. अब 10% नफा पाहिजे म्हणून 110ने याला गुणायचं, तुम्हाला उत्तर भेटेल. ओके, 0ला 0 गेला 8 45. 5 आले, 5 गुणिले 110 करा, गुणाकार येईल 550 रुपये. 550 ते पर्याय नंबर 1 आहे. बघा. ओके, म्हणजे याचा आन्सर काय नाही सांगा पर्याय नंबर 1 550. पुढे बघा पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? पर्याय बघा. अंशापेक्षा छेद हा 1ने मोठा आहे बा प्रत्येकाचा. इथे 3 आहेत 4 आहेत 1ने मोठा. 11 12 8 9 2 3 प्रत्येक ठिकाणचा हा सेम आहे, त्यामुळे ती ट्रिक्स तुमची लागू शकते. लक्षात ठेवायचं. अंशापेक्षा छेद जर 1ने मोठा असेल तर लक्षात ठेवा जी संख्या लहान, ज्याचा अंश लहान, ती या संख्या काय सांगा सगळ्यात लहान असते. म्हणजे पर्याय नंबर काय सांगा डी येणार आहे. पुढे बा 15 मजूर 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम म्हटलं म्हणजे काम सोपं. लक्षात ठेवायचं. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. 15 गुणिले 8 गुणिले 12. तेच काम 20 मजूर 9 दिवसात म्हटले म्हणून 20 गुणिले 9 करा. ओके, जर भाग लावला तर तुम्हाला हे सुटणार आहे. पटकन मी भाग लावतो बघा. 5 त्रिक 15 5 चौक 20. ओके, 3ने भाग लावला 3 त्रिक 9 झाले. 4ने भाग लावतो 4 दुने 8. 3ने 12ला भाग लावतो मी 3 चौक 12. राहिले की सांगा 2 गुणिले 4 करा. बेचौक किती झालं सांगा 8. बेचौक 8 म्हणजे पर्याय नंबर तुमच्याकडे कोणता आहे सांगा 2 नंबरचा पर्याय आहे बघा. बेचौक 8 हे आन्सर तुमचं काय सांगा बरोबर येईल. पुढच्या प्रश्नात त्यांनी म्हटलं आहे विधान 1 आणि विधान 2 तुम्हाला दिलेले आहेत. दोन्ही विधानांमध्ये बघा
1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. हे विधान बरोबर लक्षात ठेवा. कारण नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 2 3 4 1 पासून होते, त्यामुळे सगळ्यात लहान 1 झाली. आणि 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. हे पण विधान बरोबर आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे विधान 1 व 2 दोन्ही बरोबर. पर्याय नंबर सी, पर्याय नंबर 3. पुढे बघा 84 नंबरचा प्रश्न बघा. 290 फळांपैकी 26 फळे खराब निघाले. उरल्या फळांपैकी 1 डझन फळाची 1 पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर एकूण किती पेट्या तयार होतील? 290 26 वजा करा, राहिल्यानं 12ने भाग लावायचं तुम्हाला. म्हणजे कसं होईल बघा, 290 वजा 26. ठीक आहे. आता 290 मध्ये 26 गेले की 264. यस, 264 राहिले. याला 12ने भाग लावा, तुम्हाला आन्सर भेटेल. मग 12ने भाग लावतो मी. 12 1 12, 12 2 24, 2 आले, बाकी राहिले 2. परत 12 2 24, म्हणजे आन्सर काय सांगायचं? 22. 84चं आन्सर 22, पर्याय नंबर 1. ओके मित्रांनो, मी पटपट सांगतोय. तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ पॉज करा, वाटल्यास मागे घ्या आणि परत बघा. ठीक आहे. आवश्यक तेवढी सगळी गोष्टी मी तुम्हाला सांगतोय मी. पुढे बघा 85 नंबर. एका पिशवीत 1 रुपयाची 5 रुपयाची, हे बघा 1 रुपयाची 5 रुपयाची 10 रुपयांची नाणी 2 3 1 या प्रमाणात आहेत. जर त्या नाण्यांची एकूण रक्कम 540 रुपये असल्यास त्या पिशवीत 10 रुपयांची नाणी किती? एकदम साधी गोष्ट आहे. 1 रुपया, 5 रुपया आणि 10 रुपया. ठीक आहे. यांचं नाण्यांचं गुणोत्तर 2 3 1 आहे, म्हणजे 2 3 1. ठीक आहे. या सगळ्यांचा गुणाकार करा, म्हणजे काय होईल बघा. 2 आणि 1चा गुणाकार 2 1 2, यांचा गुणाकार 5 3 15 आणि यांचा 10 1 10. यांच्या सगळ्यांची बेरीज करा. 15 2 15 आणि 10 यांची बेरीज 15 10 25 2 27 बेरीज होते. काय काय सांगा, 540 भागिले 27. तुम्हाला किती? 10 रुपयाची नाणी पाहिजे. 10 रुपयाच्या नाण्याचं प्रमाण किती सांगा? 1 आहे, म्हणून गुणिले 1 करायचं. 27 2 54, उत्तर येईल काय सांगा? 20. म्हणजे पर्याय नंबर किती सांगा? 20वाला पर्याय नंबर 2 बघा. ओके, एकदम साधी गोष्ट आहे, लक्षात ठेवायचं. मी काय करतो ते समजून घेत जावा, तुम्हाला सहज आणि सहज सुटणारे पेपर एकदम सोपा आहे, लक्षात ठेवा. याचा आन्सर काय सांगा? पर्याय नंबर डी येईल. नेक्स्ट बघूया पुढचा प्रश्न. एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर असेल तर परिघ किती? तुम्हाला त्रिज्या दिली असेल आणि परिघ काढायचा असेल, लक्षात ठेवायचं. परिघ हा त्रिज्येच्या 22/7 पट असतो. किती सांगा? 22/7 पट असतो. म्हणजे काय करायचं सांगा, 28ला 7/22 करायचं, 7ने 28ला भाग लावा, 7 चौक 28, 22 गुणिले 4 करायचं, गुणाकार करायचा, 22 चौकीत सांगा 176. म्हणजे तुमचा आन्सर काय येईल सांगा? पर्याय नंबर 3, 176. ओके, नेक्स्ट बघा. सौरभने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याला किती सांगा? 800 मीटर पोहायचं आहे. हे माहिती असलं पाहिजे बघा. 800 मीटर त्याला पोहायचं आहे. ठीक आहे. त्याचा पोहण्याचा वेग 16 किलोमीटर प्रति तास आहे. किती सांगा? 16 किलोमीटर. ओके, 16 किलोमीटर प्रति तास आहे. आणि प्रवाहाच्या दिशेने तो पोहतो, लक्षात ठेवा. आणि प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर आहे. म्हणजे तो साध्या पाण्यात 16च्या स्पीडने पोहतो आहे, आणि तो प्रवाहाचा वेग म्हणजे प्रवाह म्हणजे सांगा वाहतं पाणी आहे, आणि त्या पाण्याचा वेग 4 किलोमीटर आहे. म्हणजे एकूण वेग किती झाला सांगा? 16 + 4 20 झाला, लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवा, 16 + 4 20च्या स्पीडने आता तो पळणार, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता 20च्या स्पीडने आता याचा अर्थ काय सांगा? एका तासात 20 किलोमीटर. 20च्या स्पीडने याचा अर्थ एका तासात 20 किलोमीटर. हे समजून घ्या बघा. 20 किलोमीटर म्हणजे झालं किती सांगा? 20,000 मीटर. हे मीटरमध्ये कन्वर्ट करतो, लक्षात ठेवायचं. 20 किलोमीटर म्हणजे 20,000 मीटर. एका तासात म्हटलं म्हणून 60ने भाग लावला मी. आता 60 मिनटामध्ये 20,000 मीटर, तर लक्षात ठेवायचं त्याला 800 मीटर जायला किती वेळ लागेल, तुम्हाला हे सोडवायचं, लक्षात ठेवा. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही जरी केलात तुम्हाला जमेल तसं हे सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. यांचं क्रॉस मल्टिप्लाय करा आणि 20,000ने भाग लावा तरी चालेल. ओके, पण मी असं करणार नाही, मी माझ्या पद्धतीने सोडवतो. हे बघा, या शून्याला मी हा शून्य घालवला, या एका शून्याला हा शून्य घालवणार, मी या शून्याला हा शून्य घालवणार. राहिले 20 राहिले, इथे 6 राहिले, 8 राहिले. 6 आणि 8चा गुणाकार 8 किती झालं सांगा? 48 भागिले 20 करा, उत्तर येईल याचं भाग येईल 2.4. याचा आता 2 मिनटं होणार आहेत. आणि 0.4 आहेत नाही, 0.4ला कधी पण 60ने गुणायचं, लक्षात ठेवा. पॉईंटच्या पुढे राहणारी जी काय संख्या असेल त्याला 60ने गुणा, म्हणजे 4 गुणिले 60 केलात की तुम्हाला सेकंद भेटतील. 6 × 24 झालं सांगा 24, म्हणजे 24 सेकंद. 240 म्हणजे काय सांगा? 24. दोनच संख्या फक्त पहिल्या घ्यायच्या. म्हणजे लक्षात ठेवायचा. याचा अर्थ काय सांगा? हे बघा,
2 मिनिटे आणि 24 सेकंद. हे तुमचा आन्सर आहे ना, 2 मिनिटे आणि 24 सेकंद. ओके. पुढचा प्रश्न बघा. त्यांनी म्हटले बघा, अरुण व दीपक यांच्या 1 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलं. लक्षात ठेवा, 4:5. 4:5 गुणोत्तर हे 1 वर्षापूर्वीचं आहे, म्हणजे मागच्या वर्षीचं आहे. ओके. आणि लक्षात ठेवायचं 1 वर्षानंतरचं गुणोत्तर हे 5:6. 1 वर्षापूर्वी आणि 1 वर्षानंतर. हे बघा, समजा इथे आपण आज आहोत, 1 वर्षापूर्वी म्हणजे इकडे आणि 1 वर्षानंतर म्हणजे इकडे. 1 वर्षापूर्वी आणि 1 वर्षानंतर म्हणजे टोटल गॅप हा 2 वर्षाचा होता. लक्षात ठेवायचं. किती सांगा? 2 वर्षाचा होतो. हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. चला, हे बघा, मग यांच्यामध्ये 2 गुणोत्तरांचा गॅप हा 2 वर्ष आहे. किती सांगा? 2 वर्ष. मग या 2ने 4ला गुणा डायरेक्टली. ओके. मी असं का करतो लक्षात ठेवायचं. इथे 4 आहेत, हे बघा, हे समजून घ्या. इथे 4 आहेत, इथे 5 आहेत. हेच 5 सरळ इथे आहेत, हे 6 आहेत. सगळे कन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे लगतच्या संख्या आहेत. असं असताना आपण हे करू शकतो. किंवा 5मधून 4 गेले 1 राहिला, 6मधून 5 गेले 1 राहिला. असं असल्यामुळे आपण हे करतो. लक्षात ठेवा, सरळ सरळ. ठीक आहे. हे बघा, 2ने मी या 4ला गुणणार, 2 चौक 8 आणि 2 पंची 10. एकाचं 8 वर्ष भेटेल, एकाचं 10 वर्ष भेटेल. ठीक आहे. पण केव्हा ते सांगा? 1 वर्षापूर्वीचं आहे. मग तुम्हाला आजचं पाहिजे, म्हणजे मागच्या वर्षी याचं वय 8 होतं, मग ह्या वर्षी याचं वय 9 होईल आणि याचं वय काही सांगा ह्या वर्षी 11 होईल. मग 11 अधिक 9ची बेरीज करायची तुम्हाला, उत्तर येईल 20 वर्ष. किती सांगा? उत्तर 20 वर्ष. नेक्स्ट बघा, हा प्रश्न बघा. एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 5 मीटर अंतर. समजा ही भिंत उभी आहे, या भिंतीला शिडी लावलं आहे, तर हे अंतर आहे 5 मीटर. 5 मीटर अंतर अशी शिडी आहे. लक्षात ठेवायचं. ओके. ही शिडी आहे, अंतरावर आहे. तर त्यांनी म्हटलं आणि भिंतीची जमिनीपासूनची उंची किती सांगा? 12 मीटर आहे. तर त्या शिडीची लांबी किती? ही भिंतीची उंची 12 मीटर आहे, 5 आहे. इथे काटकोन तयार होतो. मग तुम्हाला इथे पण पायथागोरस त्रिकूट वापरायचं आहे. 5, 12 आणि 13 असं पायथागोरस त्रिकूट आहे. पायथागोरस त्रिकूट सगळी पाठ करून ठेवा. अदरवाईज तुम्हाला पायथागोरस नियमाप्रमाणे तुम्हाला काढता तरी आलं पाहिजे. ठीक आहे. पाठ केलं बेस्ट. 5, 12, 13 लगेच समजतं बघा. नेक्स्ट बघा, 90वा प्रश्न. सरळ सरळ साधा प्रश्न आहे. लक्षात ठेवा. तेव्हा एक रक्कम चक्रवाढ 6 वर्षात दुप्पट होते, तर ती रक्कम 8 पट म्हटले. 8 वर्षात नाही, 8 पट व्हायला किती वेळ लागेल? हे बघा, 6 वर्षात झाली किती सांगा? 2 पट झाली. बरोबर ना? पुढच्या 6 वर्षात म्हणजे एकूण 12 वर्ष झाली, इथे होईल 4 पट. साधी गोष्ट आहे. सरळ सरळ समजून घ्या. लक्षात ठेवायचं. सरळ सरळ बघितल्यानंतर तुम्हाला सरळ सरळ समजतं. परत त्याच्या पुढची 6 वर्ष लक्षात ठेवायचं. म्हणजे 12 आणि 6 आली की सांगा 18 आली. बरोबर ना? किती झालं सांगा? 8 पट झाली. 6 फक्त मी वाढवत गेलो. लक्षात ठेवायचं. दुप्पट, परत त्याचे डबल 4 पट, 8 पट. चक्रवाढ व्याज लक्षात ठेवायचं. याचा अर्थ 18 वर्षात किती सांगा? 18 वर्ष काढलेत मी, ते 18 आहेत. 6 फक्त मिळवायचे, म्हणजे 18 वर्षात काय होईल सांगा? ती 8 पट होईल. ठीक आहे. या पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये अनिकेत एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करायला विशालला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? असा प्रश्न असेल. खूप सोपा असं लक्षात ठेवायचं. 20 गुणिले 30 छेद 20 अधिक 30 असं करायचं. दोघे मिळून म्हटलं तरच हे करायचं. 20 गुणिले 30 यांचा गुणाकार येतो 600, यांचा गुणाकार 600 येतो दोघांचा. ठीक आहे. पुढे बघा, आणि ह्यांची बेरीज किती येईल सांगा? 20 आणि 30 50, शून्याला 0 घालवा, 5ने 60ला भागला, उत्तर 12 दिवस आलं पाहिजे. इथे हा पर्याय त्याने चेंज करून दिला आहे का डीवाला समजत नाही, पण डी इथे किती सांगा? 12 आहे. मला असं वाटतं उत्तराचं 12 आलं पाहिजे. ठीक आहे. मी हे पुसतोय लगेच, पण तुम्ही तेव्हा नोट करून घ्या. वाटल्यास व्हिडिओ पॉज करा, मागे जावा आणि नोट करून घ्यायचं जावा. ठीक आहे. 91चं उत्तर लक्षात ठेवायचं. 12 आलं पाहिजे. इथे 12 चेंज केलं आहे, बहुतेक त्याने चेंज करून दिलेलं असणार असं वाटतं मला, पण 12 बरोबर आहे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्या पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढीलपैकी कोणत्या पदाची किंमत ही 720 गुणिले 27 एवढी आहे? म्हणजे याचा 720 गुणिले 27चा गुणाकार करायचा. जो गुणाकार येईल ना तेवढाच गुणाकार ह्या पर्यायातल्या संख्यांचा आला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही करून बघा. 720 गुणिले 27 करा. यांचं उत्तर एवढं 108 गुणिले 180 एवढं येतं. लक्षात ठेवायचं. यांचा गुणाकार करायचा आणि यांचा पण गुणाकार करून बघा. गुणाकार सेम आला पाहिजे तर ते उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एका वृत्तचित्राचे घनफळ 2772 घन सेंटीमीटर आहे व तिची उंची 18 सेंटीमीटर आहे. तुम्हाला उंची दिली आहे 18 सेंटीमीटर. उंची म्हणजे हाईट, लक्षात असून तुमच्या उंचीला आपण हाईट असं म्हणतो. तर तिच्या तळाची त्रिज्या किती? एकदम लक्षात ठेवा. वृत्तचित्राच्या घनफळा सूत्र त्यासाठी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वृत्तचित्राचं घनफळ बरोबर पाय r वर्ग h असं सूत्र लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला घनफळ तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे 2772.
म्हणजे तुमची मांडणी अशी होईल 2772 बरोबर पाय आर वर्ग एच. पुढे काय होईल बघा आता, 2772 बरोबर पायची किंमत लक्षात ठेवा कायम फिक्स ठेवायची 22/7. तुम्हाला आर काढायचं आहे म्हणजे काय हा त्रिज्या काढायची आहे आर वर्ग गुणिले एच हाईट तुम्हाला दिले 18. आता हे 22/7 आणि 18 ह्या साईडला घ्यायचे बरोबर त्यांच्या पलीकडे म्हणजे इकडे घ्यायचे लक्षात ठेवा इकडे. ओके, आता पुढची स्टेप काय होईल बघा, हे क्लिअर करतो आहे मी, लगेच लिहून घ्या वाटलंच तुम्ही. ओके, हे बघा हे तुम्ही लिहून घ्या, थांबवा आणि व्हिडिओ इथे. आणि मग पुढची स्टेप काय करतो आहे बघा आता मी, हे बघा म्हणजे असं होईल. हे बघा 2772 22/7 इकडे आले की 7/22 होतील. ओके, आणि छेदामध्येच 18 आहे, छेदामध्ये राहतील वाटल्यास मी इथे लिहितो, छेदामध्ये 18 घेतो इकडे, कारण तिकडे गुणिले होते इकडे नंतर भागिले होणार आहेत. लक्षात ठेवा आता कोणत्या संख्येने तुम्ही कोणाला भाग लावता हे खूप महत्त्वाचं आहे. 18ने जर मी भाग लावला समजा, हे बघा 18ने सरळ सरळ भाग लागतो, 18 एके 18, 18ने याला भाग लावला की 154ने भाग लागतो. म्हटलं तुम्ही भाग लावून बघा, 22चा पाडा म्हणतो 22 एके 22, 22 7 154, हे राहिले 7 आणि हे राहिले 7, 7 7 झाले 49, 49चं वर्गमूळ काढा, उत्तर येईल 7 सेंटीमीटर. त्यासाठी लक्षात ठेवा फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. उत्तर काय नाही सांगा, 7 सेंटीमीटर, पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न बघा, 54 किमी प्रति तास वेगाने धावणारी एक आगगाडी उभ्या व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते, तर 270 लांबीचा एक पूल ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागेल. प्रश्न खूप छान आहे. या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवायची, 54 किलोमीटर प्रति तास. सुरुवातीला तुम्हाला आगगाडीची लांबी काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी ती कशी भेटेल बघा, स्पीड आहे 54चं आहे, ठीक आहे, 12 सेकंदात एका माणसाला ओलांडते गुणिले 5/18 काढा. तुम्ही हे सोडवल्यानंतर तुम्हाला आगगाडीची लांबी भेटली 18 एके 18, 18 त्रिक 54, 3 गुणिले 12 गुणिले 5 करा, 12 पंचे 60, 60 5 गेला 12 त्रिक 36, 36 गुणिले 5 180 मीटर ही आगगाडीची लांबी येईल. आगगाडीची लांबी 180 मीटर आणि तुम्हाला बोगद्याची लांबी दिली आहे की 270 मीटर. 180 अधिक 270 करा, तुम्हाला एकूण लांबी मिळेल. हे बघा 180 अधिक 270 झाले की सांगा 450 झाले एकूण लांबी. बरोबर वेग आहे 54चा, परत 54 गुणिले 5/18 करा, 18 त्रिक 54, हे 5 त्रिक झाले 15, यांचा गुणाकार येतो की 15 येतो, मग 450 भागिले 15 करा, उत्तर भेटेल 15 त्रिक 45. उत्तर किती भेटेल सांगा, 30 सेकंद. 15 त्रिक 45 आणि हा 0 30. ओके, पर्याय नंबर 1. नेक्स्ट बघा, एका कुटुंबात 4 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. जर त्याच्या वयात प्रत्येकी 4 वर्षांचा फरक असेल तर लहान मुलाचे वय किती. म्हणजे काय होईल बघा, तुम्हाला 4 मुलांच्या वयाची सरासरी दिली, लक्षात ठेवा. तुम्हाला 16 चोक करा, हे 16 आणि 4चा गुणाकार करायचा, तुम्हाला एकूण वय मिळेल. 4 मुलांचं एकूण वय किती झालं, 16 चोक 64. ठीक आहे, आता प्रत्येक मुलाच्या वयात 4 वर्षाचा फरक आहे. म्हणजे पहिल्या मुलाचं वय एक्स असेल, दुसऱ्या मुलाचं वय किती सांगा एक्स अधिक 4, याच्यापेक्षा 4ने जास्त आहे बघा. तिसऱ्या मुलाचं किती सांगा एक्स अधिक 8, याच्यापेक्षा हा 4ने मोठा आहे. आणि चौथ्या मुलाचं वय किती सांगा एक्स अधिक 12, हा चौथा मूल झाला. एकदम साधी गोष्ट लक्षात ठेवा. हे झालं पहिल्या मुलाचं एक्स अधिक 4, एक्स अधिक 8 आणि एक्स अधिक 12. आता हे 4, 8 आणि 12 यांची बेरीज करायची, 12 ने 20 आणि 24 आणि 64मधनं बेरीज वजा करायची आहे बघा. ओके, म्हणजे काय सांगा, थोडंसं क्लिअर करतो मी आता. हे 64मधून तुम्ही नीट लिहून घ्या, ठीक आहे. 64 वजा किती म्हटले मी, 24 म्हटले ते मी, इकडे राहिले 4x. ओके, एक एक्स 4 वेळा होते या साईडला शिल्लक राहिले, ते 4x घेतले मी. 64मधून 24 गेले राहिले 40, 40 भागिले हे 4 करा, इकडे आणायचे, येईल 10 वर्ष. 10 वर्ष हे छोट्या भावाचं वय झालं, लहान भावाचं वय पाहिजे. उत्तर किती येईल सांगा, ए पर्याय नंबर 10 वर्ष. त्या पुढचा प्रश्न बघा, एक डाईस एकदा फेकला असता त्यावरील पृष्ठावर 2पेक्षा मोठा अंक मिळण्याची शक्यता किती. एक फासा म्हटलं, फासा म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण सापशिडी खेळताना जो असा ठोकळा असतो ना, त्याला आपण डाईस असं म्हणतो, ठोकळा असं म्हणतो, लक्षात ठेवायचं. या ठोकळ्याला एकूण 6 बाजू असं तुम्हाला माहिती असेल. मग हा 6 बाजूचा जो ठोकळा आहे लक्षात ठेवायचं, त्याने 2पेक्षा मोठा अंक, 2पेक्षा मोठी आहे, त्याच्यावर 1 असतो, 2 3 4 5 आणि 6.
बरोबर, असे अंक असतात. यातले लक्षात ठेवायचे 2पेक्षा मोठे अंक कोणते आहेत सांगा. 1 2 3 4 4 अंक असे आहेत जे 2पेक्षा मोठे आहेत आणि एकूण अंक 6, एकूण 6 बाजू असतात. मग लक्षात ठेवा 4/6 उत्तर होईल. 4/6ला परत 2ने भाग लागतो, 2 दुणे 4, 2×6 म्हणजे उत्तर होईल 2/3, पर्याय नंबर. प्रश्न नंबर 97 बघूया आता. कोणत्याही प्रमाणात पाणी नसलेल्या 5 लिटर दुधामध्ये 5 लिटर दूध आहे, त्यात जरा पण पाणी नाही. लक्षात ठेवायचं 3 लिटर पाणी मिसळलं आहे, म्हणजे झाले की सांगा एकूण द्रावण 8 लिटर झालं. बरोबर ना. 5 लिटर दूध होतं, त्यात 3 लिटर पाणी टाकलं, 8 लिटर झालं. तर किती टक्के पाणी असेल, त्यात तुम्हाला पाण्याची टक्केवारी काढायची आहे. म्हणजे 8 लिटर दुधामध्ये 3 लिटर पाणी आहे, लक्षात ठेवायचं. मग टक्केवारी कशी काढणार तुम्ही, त्याची टक्केवारी पाहिजे, लक्षात ठेवायचं. हे बघा 8 लिटरमध्ये 3 लिटर पाणी आहे, तुम्हाला टक्केमध्ये पाहिजे म्हणून गुणले 100 करा. 8ने जर 100ला भाग लावला तर उत्तर येतं 12.5. ओके, 12.5 3 करा, 12.5 3 किती सांगा 37.5, किती सांगा 37.5% लक्षात ठेवायचं पाणी असणार आहे, पर्याय नंबर 1. ठीक आहे. 97 झाले. पुढचा प्रश्न बघा 98, 98वा प्रश्न. यात त्यांनी काय म्हटले बघा. 2 डझन खुर्च्यांची किंमत 2 डझन खुर्च्या म्हटलं 8,640 रुपये आहे. 6 डझन पेनांची किंमत 53,280 आहे. तर 6 खुर्च्या व 3 टेबल यांची किंमत किती. आता 2 डझन खुर्च्या म्हणजे की 12 खुर्च्या झाल्या. मग एका खुर्चीची किंमत काढा तुम्ही. 8,640 भागिले 2 डझन म्हटलं, 1 डझन म्हणजे 12, 2 डझन म्हणजे 24 खुर्च्या झाल्या. ठीक आहे. तुम्ही डायरेक्टली पण असं काढू शकता. हे बघा 2 डझन खुर्च्यांची किंमत तुम्हाला दिलेली आहे 8,640. तुम्हाला 6 खुर्च्यांची किंमत पाहिजे की नाही, ह्याला गुणले 6 करा, डायरेक्टली तुम्हाला 6 खुर्च्यांची किंमत मिळणार आहे. ओके. 6 चोक 24, 4ने याला भाग लावा, 8,640ला भाग लावतो बघा मी, 4 दुणे 8, बरोबर ना. नंतर ह्याला भाग लावताना 4 1 4, बाकी राहील 2, 4 संग 24 आणि 0. म्हणजे 6 खुर्च्यांची किंमत तुम्हाला भेटेल 2,160. ठीक आहे. ही 6 खुर्च्यांची किंमत झाली. तसंच सेम तुम्ही 6 खुर्च्यांची किंमत काढली, तशी सेम तुम्ही टेबलांची पण किंमत काढू शकता. 6 डझन म्हटले बघा, म्हणजे की सांगा 53,280 ही 6 डझन पेनांची किंमत आहे. 6 डझन म्हणजे 12 संघ झाले की सांगा 72. तर तुम्हाला 3 किती पाहिजे, 3 टेबलांचीच पाहिजे ना. ओके, तुम्हाला 3 टेबलांची पाहिजे म्हणून गुणले 3 करा. तुम्ही हे सोडलात की तुम्हाला 3 टेबलाची डायरेक्ट तुम्हाला किंमत भेटणार आहे. 3ने 72ला भाग लागेल का बघा, 3 दुणे 6 राहिले 12, 3 चौक 12, बरोबर. 24ने 53,280ला तुम्हाला भाग लावायचा आहे. बघा भाग लावतो आहे मी. बघा 24 एके 24, 24 दुना 48, बरोबर. 2 आले. ठीक आहे. बाकी किती शिल्लक राहिले सांगा, 5 राहिले, 48 म्हणजे झाले 52. परत 24 दुना 48, बाकी राहिली 4, 24 दुना 48 आणि 0. हे 3 काय सांगा, 3 टेबलांची किंमत किती मिळेल आपल्याला 2,220. मग आता आपण एकूण किंमत का बघूया आपण काय होईल ती. एकूण आपल्याला बेरीज पाहिजे. एवढी झाली खुर्च्यांची किंमत, ही झाली टेबलांची किंमत. यांची आपण बेरीज करूया. 0 0 0 मी डायरेक्ट बेरीज करतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने बेरीज करा. 6 ने 2 8, 2 आणि 1 3, 2 आणि 2 4, जे उत्तर झालं 4,380 रुपये आन्सर आलं पाहिजे. पर्याय नंबर आहे ए. ओके. त्या पुढचा प्रश्न बघूया. चला 99वा प्रश्न. एका संख्येचे 25% हे 41%पेक्षा 80ने कमी आहेत, तर ती संख्या कोणती. एका संख्येचे 25% म्हटलं की 25% हे 41%पेक्षा 80ने कमी आहे. त्याचा अर्थ एक संख्येतली 25% आणि 41% यांच्यातला फरक 80 आहे, लक्षात ठेवा. साधी गोष्ट आहे, सरळ सरळ समजून घ्या. 41% आणि 25% यातला फरक 80 येतो, लक्षात ठेवायचं. मग 41 म्हणून 25 वजा करा, तुम्हाला 16 भेटतील. याचा 80 ही संख्या 16% बरोबर आहे, तर ती संख्या कोणती म्हणून गुणले 100 करायची तुम्हाला. ठीक आहे. 16 5 80, 5 गुणले 100 केलं तर उत्तर येईल 500. म्हणजे काय सांगा, याचा आन्सर काय आहे ना सांगा, पर्याय नंबर 4 डी हा तुमचा पर्याय, लक्षात ठेवायचं. डी हा पर्याय आहे. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न सोपा प्रश्न आहे बघा. 1 ते 50पर्यंतच्या सर्व सम व विषम संख्यांच्या बेरीजतील फरक किती. 1 ते 50पर्यंत लक्षात ठेवा 25 संख्या सम आहेत आणि 25 संख्या विषम आहेत, बरोबर ना. म्हणजे एकूण जोड्या 25 25, एकूण 25 जोड्या भेटतात. एक सम आणि एक विषम संख्या यांच्यामध्ये 1चा फरक असतो. एकूण 25 सम आणि 25 विषम संख्या असल्यामुळे लक्षात ठेवायचं. याचा आन्सर काय नाही सांगा, सरळ सरळ 25 हे आन्सर येणार आहे. 25.
ओके. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद. ओके, असेच नवीन नवीन पुढे तुम्हाला व्हिडिओ मिळतील. थँक्यू अँड बेस्ट.